चलो गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? यावेळी मॉर्निंग होती, इव्हिनिंग नाही होते. कारण सकाळचे 6 वाजलेले, 6 वाजता मी रेकॉर्डिंग करतोय. रेकॉर्डिंग करण्याचं रिझन सकाळचं काय आहे पहिले ते क्लिअर करून देऊ, कारण काही जणांनी टाइम टेबल मध्ये बघितलं बघितलं मेसेज केले होते. असं काही नाहीये की काही ब्रेकिंग न्यूज आहे म्हणून आम्ही सकाळी 6 ला रेकॉर्डिंग करतोय, असं बिलकुल नाही. काल रक्षाबंधन होतं त्यामुळे वेळ नाही मिळाला आणि आजचं पुढचं शेड्यूल पूर्ण पॅक आहे संध्याकाळचं पण, त्याच्यामुळे सकाळी 6 ते 7 मध्ये रेकॉर्डिंग करतोय. ब्रेकिंग न्यूज वगैरे असं काहीच नाही, नॉर्मल आपला विकली टॉक असणार आहे. फक्त विकली टॉकच्या अगोदर सुरुवातीला आपला ॲज युजल हा विकली टॉक तुम्ही अशा वेळेस ऐका ज्यावेळेस तुम्ही मेंटली कम्प्लिटली फ्री आहात, थोडंसं स्टेबल आहात. घाई गडबडीमध्ये ऐकू नका. हवं तर अर्धा आत्ता बघा, अर्धा नंतर बघा, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, पण तुम्ही कम्प्लीट पीस ऑफ माइंड मध्ये असाल त्याच वेळेस बघा. आणि ॲज युजल पेन आणि नोटबुक घेऊन बसा. काही इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटले तर नोट करा, ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही कम्प्लिटली फ्री आहात त्याच वेळेस ऐका, त्यातनं तुम्हाला डेफिनेटली काही ना काही भेटणार आहे, ठीक आहे. सो आपला अजेंडा बघून घेऊ सर आपण एकदा, ठीक आहे. ओके. अजेंडा आहे. सगळ्यात पहिले थँक्यू पासून स्टार्ट करणार आहे आपण, त्याच्यावर 1-2 मिनिटं बोलायचे फक्त. त्यानंतर अकोला बँकेची जी रिक्रुटमेंट आलेली आहे त्याच्याबद्दलच्या डिटेल्स बघू. त्यात मुलांनी जेवढे डाऊट्स पाठवलेले मोस्टली सगळे तेच क्लिअर होणार आहे आणि काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर त्या सांगितल्या जाईल. कारण बाकी नोटिफिकेशन सगळ्यांनी बघितलं, तसं नोटिफिकेशनला 2-3 दिवस होऊन गेलेले आहेत, पण विकली टॉक नव्हता झाला म्हणून ते काही सांगितलं नव्हतं. आयडीबीआय बँकेच्या बद्दल स्टडी प्लॅनचे भरपूर मेसेजेस आलेत मुलांचे, ते एकदा चेक करू. त्यानंतर अदर्स जे आहेत आता आयडीबीआय सोडून ज्यांचं एसबीआय चालू आहे वगैरे त्यांच्यासाठी क्विक त्याच्यावर जर आपण बोलू, तसं ते मागच्या वेळेस डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, पण यावेळी पण त्याबद्दल थोडेसे 1-2 पॉईंट्स येऊन जातील, ठीक आहे. स्क्रीनशॉट, सजेशन्स आणि फीडबॅक आपला हा महत्वाचा मुद्दा दरवेळेसचा, पण हा नेहमीसारखा खूप लेंदी नाही घेतलेला, कारण की एसबीआयची एक्झाम आहे त्यामुळे खूप शॉर्टमध्ये ठेवलेलं आहे सगळं. त्यानंतर ऑनलाईन बॅचचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, त्यांनी ती ऐकून घ्या. त्यानंतर एसबीआय ज्युनियर असोसिएटची प्री आता 25 तारखेला, परवाच्या दिवशी माझाही पेपर आहे, तर त्याच्याबद्दल काय काय आहे त्याच्याबद्दलची काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. आणि त्यानंतर आपलं कमेंट्स तुम्हाला शेवटी करायचे याच्यावरती, मोटिवेशनल व्हिडिओ पिक्स जे तुम्हाला माहिती दरवेळेस, ठीक आहे. सो हा जो पार्ट आहे हा तुम्हाला टेलिग्रामवरती नंतर सगळ्यात शेवटी हा जो पार्ट असतो मोटिवेशनल व्हिडिओ आणि पिक्सचा, तर हा व्हिडिओ टेलिग्रामवरती पण येईल आजच्या डेटला 23 ऑगस्टला, त्याच्यावरती येऊन जाईल, ठीक आहे. तर मग जायचं सर पुढे. ओके. सो थँक्यू पासून चालू करतो आम्ही, हा पॉईंट आहे. सगळ्यात महत्वाचं, मनापासून सगळ्यांना खूप मनापासून थँक्यू म्हणायचे, कारण की इतके सगळे मेसेजेस आलेले, पर्सनली मेसेजेस खूप जास्त आले आणि मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण टाकले होते. आता ज्यांनी मागचा विकली टॉकच नाही बघितलं मी कशाबद्दल बोलतोय, मागच्या विकली टॉकमध्ये शेवटच्या 4-5 मिनिटात मी तुम्हाला काही सांगितलं होतं की या गोष्टी करा म्हणून. मला एक हेल्प पाहिजे होती स्टुडंटची, जी की त्यांनी भयंकर केलेली आहे. आणि ती हेल्प आता त्यांनी कशी केली आहे हे ऐकण्यासाठी पण भरपूर जण इच्छुक असतील, पण ते आता या विकली टॉकमध्ये नाही सांगणार, कारण त्यात वेळ भरपूर जाईल, ठीक आहे. कारण आता हे 6 ला आम्ही चालू केलेले, 7 वाजतापर्यंतच वेळ आपल्याकडे, सरांचं लेक्चर पण आहे लगेच, येस सरांचं. त्याच्यामुळे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल, पण तुमचे सजेशन्स खूप जबरदस्त आलेले आहेत. पण मॅक्झिमम सजेशन्स असे आहेत जे की लॉंग टर्मसाठी वर्कआउट होतील, पण त्याला वेळ लागेल इम्प्लिमेंट करायला. लगे असं नाही की आज इम्प्लिमेंट केलं उद्या होऊन जाईल. तर त्याच्याबद्दल मी पुढच्या विकली टॉकमध्ये सांगेलच. पण हे तर खूप मला मनापासून छान वाटलं की मुलं पण तेवढी केअर करता, शेवटपर्यंत ऐकता, भरपूर जण फॉलो करता. हा ठीक आहे. तर मेन असं होतं की यार तुम्ही कधी काही डाऊट्स विचारले तर आम्ही क्लिअर करतो, पण आता एक आमच्याकडनं एक आमचं रिक्वेस्ट होती तुम्हाला, तुम्ही ती फॉलो केली, तर खरंच खूप छान वाटलं. पर्सनल लेवलवरती होईल तेवढं मी त्यांना थँक्यूचा वगैरे मेसेज टाकला, पण मला वाटत होतं की ज्यांनी ज्यांनी कमेंट्स इकडे टाकल्या असतील, कदाचित मी अजून रीड नसतील केल्या, तर थोडासा इश्यू होईल, म्हणून मग इथं सगळ्यांसाठी एकदा क्लिअर केलं. तर मनापासून थँक्यू, तुम्ही खूप छान कमेंट्स केल्या त्याच्यावरती आणि मला छान सजेशन्स पण दिले. दुसरी गोष्ट, एक जर 70% जर बघितलं, मला जर 10 कॉल येत होते, तर मागच्या वीकमध्ये सरप्राइझिंगली म्हणा का कसं म्हणा का, विकली टॉक सगळ्यांनी ऐकला, तेवढा स्प्रेड झाला, तिथपर्यंत न्यूज गेली मुलांपर्यंत, 70 ते 80% कॉल्स तर आलेच नाही. जेन्युअनली मी सगळ्यांसमोर ते एक्सेप्ट करतो, भरपूर कॉलचं रिडक्शन झालेलं आहे. आणि मेसेजेस पण, टेक्स्ट मेसेजेस बऱ्यापैकी कमी झाले, बऱ्यापैकी, ठीक आहे. टेलिग्रामचे मेसेजेस बाकी ते मी अजून सीनच नाही केले, आज उद्या आता तेच काम राहील. समजा व्हॉट्सअप सगळं क्लिअर झाले, काल आणि परवा जी सुट्टी होती, वेळ होता, त्यात व्हॉट्सअप सगळं क्लिअर झालं, टेक्स्ट मेसेज क्लिअर झाले. तर मला वाटतं त्या अनाउन्समेंटमुळेच भरपूर मुळात फरक पडलेला आहे. त्याच्यामुळे मुलांनी जे सजेशन्स दिले की सर हे इम्प्लिमेंट करा, असं करू तसं करू, खूप छान सजेशन्स आहे. पण ते इम्प्लिमेंट करायच्या आधीच मी एक आठवडाभराचं ऑब्झर्वेशन होतं माझं की 70-80% कॉल रिड्यूस झाले. मग आता याच्यावरती आपण पुढच्या विकली टॉकमध्ये मी एक 5 मिनिटं थोडंसं बोलल, फायनल कन्क्लुजन काय राहील म्हणून. पण मला इथं पहिले अप्रिशिएट करायचं होतं तुम्हाला, जेन्युअनली मुलांनी वेळ काढून तेवढे मेसेजेस केलेत, पर्सनल लेवलवर पण केलेत आणि काही कमेंट्समध्ये पण केलेत, तर खूप छान वाटलं, ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण, याच्याबद्दल पुढच्या विकली टॉकमध्ये मी अजून सांगेल, पण मला इथंच चांगलं वाटतं की बऱ्यापैकी कॉल रिड्यूस झालेले आणि तो टाइम मला आता तुमच्या टेलिग्रामचे मेसेजेस रीड करण्यासाठी जातील किंवा अजून कुठेतरी काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी जाईल, ठीक आहे. चला सर जायचं पुढे. ओके. सो अकोला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, ठीक आहे.
आता याच्याबद्दल रिक्रुटमेंट आलेली आहे, भरपूर जणांनी ही ऍडव्हर्टाइजमेंट बघितली असेल. ही ऍडव्हर्टाइजमेंटची पीडीएफ आपण टेलिग्रामलाही टाकणार आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला खाली भेटून जाईल, कमेंट बॉक्स मध्ये भेटून जाईल. ठीक आहे, ती तर तुम्ही पूर्ण बघाच, कारण ऍडव्हर्टाइजमेंट खूप मोठी नाहीये, अशी एकदम 40-50 पेजेसची नाही, छोटी ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघू शकता. पण त्यातले काही महत्वाचे मुद्दे जे मुलांनी खूप रिपीट मेसेज करून विचारलेत, तर ते मी आता त्यांना रिप्लाय तर सगळ्यांना दिले नाही, पण बघून घेतले मेसेजेस त्यांचे काय आहेत, तर त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट सुरुवातीलाच, की मुलांनी विचारलं होतं सर आम्ही अप्लाय करायचंय की नाही, आता कोणी करायचंय. तर सुरुवातीला तर मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो कोणी करायचंय, किंवा हा पॉईंट मी सगळ्यात एंडला सांगतो, कारण पहिले पॉईंट डिस्कस करून घेऊ आणि त्याच्यावरतून कन्क्लुजन काढू. पण तरी माझ्या साईडनी काय काय त्याचं मेन महत्वाचे मुद्दे जे मुलांना ऐकायचे ते पहिले सांगतो मी. फक्त अप्लाय करायचं की नाही याच्यावरती ह्या पॉईंट्सवर क्लिअर होईलच ते एकदा हे पॉईंट्स बघून घेऊ आपण. कंपॅरिझन जर केले आपण याची, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, एचडीएफसी म्हणा, आयडीबीआय म्हणा, किंवा काही नॅशनलाइज बँका म्हणा, किंवा प्रायव्हेट बँका म्हणा, तर सगळ्यात पहिले हे क्लिअर करून घ्या की ज्यावेळेस पण एखाद्या नॅशनलाइज बँकेची रिक्रुटमेंट येते, आरबीआयची असो, एसबीआयची असो, किंवा एखादा गव्हर्नमेंट जॉब जो असतो, ईएसआयसी, यूडीसी म्हणा, किंवा कुठला पण, ठीक आहे, त्याच्यात मोस्टली आम्ही असं तुम्हाला कंपल्सरी सांगतो की हा फॉर्म भरा म्हणून. तसंच आयडीबीआय बँकेचा पण ऑलमोस्ट कंपल्सरी आपल्या साईडनी फोर्स असतो की बाबा फॉर्म भरा. काही दिवसांपूर्वी ऍडव्हर्टाइजमेंट आली होती ना, तर आयडीबीआय भले प्रायव्हेट होती, पण त्याचे बाकी सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या होत्या की आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की फॉर्म भरा. त्याची लास्ट डेट होती बघा काल, असिस्टंट मॅनेजरची. ठीक आहे, तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल. आयसीआयसीआय, ऍक्सिस, एचडीएफसीचा जर फॉर्म आला तर आपण असं कंपल्शन नाही करत की फॉर्म भरा म्हणून, ते डिपेंड करतं प्रायव्हेटचे. तर सिमिलरली अकोला बँकेच्या पण अशा काही गोष्टी, काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह सगळ्या कम्पेअर केलेल्या शेवटी, तर त्याच्यामुळे हा तुमचा कॉल असणार आहे. इथं आम्ही फोर्स नाही करणार कोणाला फॉर्म भरा म्हणून. कुणाला फायदा होईल त्याच्याने ते पण सांगू, आणि कोणाने नाही भरला पाहिजे तेही सांगणार आहे पुढे. ठीक आहे, तर हे याचं पहिलं तर हे बघून घ्या की मुलांचं कसं म्हणणं होतं की सर तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवता त्यावेळेस असं क्लिअर असतं की हा व्हिडिओ बनवलाय म्हणजे हा फॉर्म भरायचा आहे. तर हा याचा आपण सेपरेट व्हिडिओ त्याच्यामुळेच नाही बनवला, कारण याच्यात कंपल्शन नाहीये आपल्या साईडनी, क्लासच्या साईडनी किंवा आमच्या वैयक्तिक साईडनी. पण बऱ्याच वेळेस आपण असं करतो बघा, नॅशनलाइजला फॉर्म भरा, आयडीबीआयला फॉर्म भरा, तर तसा कंपल्सरी वाला नाही हा. ठीक आहे, का नाही आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये पुढे कळलंच, डिटेलमध्ये बघूच आपण. ठीक आहे, पहिले जॉब प्रोफाईल, सॅलरी आणि ग्रोथ याच्याबद्दल जरा डिस्कशन करू. आता जॉब प्रोफाईल जी आहे ती तुमची क्लेरिकलची समजून घ्या. ठीक आहे, आणि क्लेरिकलमध्ये सगळ्यात पहिले मुलांचं असं म्हणणं होतं की सर वर्कलोड किती आहे. तर वर्कलोड जो आहे, जो नॅशनलाइज बँकेचा असतो किंवा तुम्ही काही ठिकाणी एसबीआय ठिकाणी असं ऐकतं की थोडासा वर्कलोड जास्त आहे, तर वर्कलोडचा मेजर इश्यू नाही याच्यामध्ये. वर्कलोडचा इश्यू नाही. मी जेवढे आपल्या जुन्या स्टुडंटशी बोललो, जे पण अकोला बँकेत, असं कोणीच कंप्लेंट नाही केलं की आम्हाला वर्कलोड जास्त आहे, काम जास्त आहे, वेळ खूप घेतात वगैरे, असं कोणाचीच कंप्लेंट नाहीये. तर याच्याबद्दल तर तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे. ठीक आहे, क्लेरिकलची पोस्ट पण आहे, ऑफिसरची नाहीये. सॅलरीचा थोडा इश्यू आहे. पहिल्या 1 वर्षापर्यंत 10,000च सॅलरी आहे, पहिल्या 1 वर्षापर्यंत. आणि 1 वर्षानंतर जो त्यांचा समजा आता प्रोबेशनल पिरियड असेल तुमचा, वॉट एव्हर जो काय असेल, तो 1 वर्षानंतर ते काय करतात, 25,000 रुपये सॅलरी त्यांनी सांगितलेली. आता 10,000 रुपयाची सॅलरी, त्यात पण तुमचा पीएफ कट होऊन जाईल. एक मला वाटतं 1500 रुपये कट होईल, 10% जरी 1500 रुपये कट होईल 15% पकडले तर. कारण मागच्या वेळेस जे रिक्रूट झाले होते त्यांची 8,000 रुपये सॅलरी होती, त्यातनं 1200 रुपये कट होत होता. ठीक आहे, जे आपले स्टुडंट्स आधी सिलेक्ट झाले त्यांच्याशी बोललो मी. 8,000तनं 1200 जात होता, तर 10,000तनं मला वाटतं 1500 रुपये जाईल 1 वर्षापर्यंत. 1 वर्षानंतर ही सॅलरी राहील तुमची 25,000. मुलांना याच्यातही इश्यू नाही की चला जाऊ द्या यार 1 वर्षानंतर तर 25,000 भेटताय. इश्यू कशामध्ये येतो त्यांचा, की त्यानंतर ग्रोथ आहे का, तर त्याच्यानंतर तेवढी ग्रोथ नाहीये. तर जे आपले जुने स्टुडंट्स आहे, जे आधी लागलेले, त्यांच्याशी बोललो, त्यांचं म्हणणं 5% पर्यंत त्यांची ग्रोथ होते. म्हणजे 25,000 रुपये सॅलरी ते 1200-1500 रुपये, फार तर 2,000 रुपयापर्यंत, 2,000 पण नाही, क्लेरिकलची तर 1500 रुपयापर्यंत वाढू शकते. ऑफिसरची थोडीशी 2, 2.5, 3,000 सॅलरी वाढते, असं जुन्या मुलांचं म्हणणं आहे जे बँकेत आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे इथं ना ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर मग मुलं थोडंसं डिसअपॉइंटिंग आहे की यार तेवढं नाही, असं मुलांचं मत आहे. आता काही जणांसाठी ते चांगलं, पण एक ज्यांच्याकडे जॉब नाहीच त्यांच्यासाठी, त्यावर मी पुढे बोलतो सगळ्यात शेवटी कंपॅरिझन करताना. ग्रोथ, तर ग्रोथचं सांगितलं मी तुम्हाला, ग्रोथचा असा इश्यू आहे. मग आता याच्यामध्ये सर बाकी याच्या रिक्रुटमेंटचं अजून थोडंसं पुढचे पॉईंट्स घेऊ आणि नंतर सगळ्यात शेवटी खरंच फॉर्म भरायचा आणि त्यावर बोलू. ट्रान्सपरन्सी बद्दल जी काय तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे, ऍक्च्युअली याच्यामध्ये रिटर्न एक्झाम आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू आहे. तर रिटर्न एक्झाम जी आहे ती तुमची आयबीपीएस कंडक्ट करते, आणि आयबीपीएस कंडक्ट करते त्यामुळे त्यात 100% ट्रान्सपरन्सी आहे. जेवढे पण स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत अकोला बँकेत त्याच्या आधी, त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की सर रिटर्न एक्झाम मध्ये कुठेच काही प्रॉब्लेम नाहीये. रिटर्न एक्झाम मध्ये ज्याच्यात कॅलिबर आहे तोच पुढे जाईल. ठीक आहे, तर ट्रान्सपरन्सी 100% आहे रिटर्न एक्झाम मध्ये. त्यानंतर अकोला, वाशिम, बुलढाणा आणि अमरावती या 4 डिस्ट्रिक्ट, या 4 ठिकाणावरचे स्टुडंट्स जे आहेत ना, ते जास्तीत जास्त त्या बँकेमध्ये आहेत. आता हा स्टॅट्स मी का सांगतोय, काही जणांचं म्हणणं होतं की अकोला बँक म्हणजे फक्त अकोल्याचीच मुलं चालतील का, तर असं नाहीये. पण ह्या ज्या 4 सिटीज आहेत म्हणा, किंवा याच्या आजूबाजूचा जो पण एरिया आहे ना, तर आता समजा तिथे जेवढे 10 स्टुडंट्स समजा काम करतायत, तर मॅक्झिमम स्टुडंट्स तुम्हाला या 4 ठिकाणावरचे दिसतील.
पण असं नाहीये की महाराष्ट्रातल्या बाकी ठिकाणावरची मुलं तिथं नाहीये किंवा ते अप्लाय नाही करू शकत, अप्लाय करतात. मग सर इकडे कशामुळे जात आहे? आता कधी कधी असं म्हटलं जातं की ग्रामीण बँकेमध्ये थोडासा अप्पर हँड असतो ऍग्रिकल्चरच्या स्टुडंट्सला म्हणतात, पण त्यात असं नाही, त्यात इंजिनियर्स पण असतात. तसं इथे पण सगळे स्टुडंट्स आहे, पण हा मॅक्झिमम स्टुडंट्स जे आहेत ते या रिजन मधले आहेत. हा स्टॅट आहे, हे खरं आहे. ठीक आहे. आता ह्याचे कंपॅरिझन करताना या बाकीच्या गोष्टी बघू आपण, इथून कंपॅरिझन करणं सोपं जाईल. वॅकन्सीजचं काय? आता वॅकन्सीज ज्या आहेत त्या 100 दिलेल्या आहे, पण हा पण नीट आहे का? वॅकन्सीज भलेही 100 दिलेला आहे, पण त्यांनी 14 नंबरच्या पॉईंट मध्ये एकदम क्लिअर केलेलं आहे. 14 नंबरचा पॉईंट बरेच जण नीट बघणार नाही, सगळ्यात शेवटी दिलेला आहे तो, सगळ्यात शेवटी. त्यात एकदम क्लिअर दिलेलं आहे की या 100 पैकी फक्त 50 वॅकन्सीज ज्या आहेत त्या ते सुरुवातीला रिक्रूट करणार आहे, आणि ज्या उरलेल्या 50 आहेत त्या डिपेंड करल की त्या बँकेला लागणार आहेत की नाही, आणि त्याच्या हिशोबाने ते त्यांना बोलवतील. कदाचित बोलवणार नाही पण. ठीक आहे. म्हणजे तुम्ही रिक्रुटमेंट 100ची नाही, कदाचित 50चीच पकडू शकता. हो, रिक्रुटमेंट 100ची नाही, कदाचित 50चीच आहे. 14 नंबरचा पॉईंट आहे, नोटिफिकेशन मध्ये नीट वाचा तो, आणि बोल्ड मध्ये दिलेलं त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर फीस फीस जी आहे ती 1000 रुपये आहे फीस. ठीक आहे. सर फीस थोडी जास्त, फीस आता ऑलमोस्ट सगळ्या एक्झामची जास्तच आहे तेवढी. तर त्याच्याबद्दल तर तुमचा कॉल येतो, फीस तुम्हाला जास्त वाटते का कमी वाटते. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये 50% कंपल्सरी आहे ग्रॅज्युएशनला. आता हे ग्रॅज्युएशन शब्द नीट बघून घ्या. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलंच नाहीये, जे फायनल इयरला आहेत किंवा थर्ड इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, ते तर इलिजिबल नाहीच आहे. पण ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे ऑब्व्हियसली त्यांनी एक्झाम दिलेली, त्यांचा रिझल्ट लागलेला आहे. सर कधीपर्यंत डेट मी पुढे सांगतो तुम्हाला. तर 50% ग्रॅज्युएशन मध्ये मार्क्स तुम्हाला पाहिजे कंपल्सरी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कम्प्युटरचं त्यांनी म्हटलेलं आहे, हा एक नवीन पॉईंट होता फक्त, त्यात त्यांनी तसं मेन्शन केलेलं आहे. त्यात त्यांनी काय मेन्शन केलं ते मी तुम्हाला सांगतो, की कम्प्युटर हा तुम्हाला सब्जेक्ट कुठेतरी ग्रॅज्युएशनला झालेला पाहिजे. 90% स्टुडंटला कुठे ना कुठे कम्प्युटर हा ऍज अ सब्जेक्ट झालेला असतो, कुठे ना कुठेतरी झालेला असतो. 11-12ला म्हणा, कुठे ना कुठेतरी तुम्ही पकडून घ्या. किंवा मग तुमचं MSCIT झालेलं पाहिजे, किंवा कम्प्युटरचा एखादा कोर्स झालेला पाहिजे. ठीक आहे. असं त्यांनी कंपल्शन टाकलंय. तरी पण मुलांचे फोन कशासाठी येतात, की सर माझ्याकडे हे काहीच नाही, तुम्ही फॉर्म भरू का? आज जर तुमच्याकडे काहीच नाहीये आणि तिथं दिलेलं आहे की बाबा एवढं एवढं पाहिजे तुमच्याकडे काही ना काहीतरी, मग यार आता रिस्कच आहे फॉर्म भरणं. आता सिलेक्शन होईल पण त्याच्यावर किंवा नाही पण होऊ शकत, काय सांगणार आहे. म्हणजे प्रत्येक जण याच्यासाठी कॉल करतो. त्यामुळे कॉल करण्या अगोदर या गोष्टी नीट ऐकून घ्या. ग्रॅज्युएशन मध्ये 50% पाहिजे. सर मला 49.9 दिलेले, मग मी माझं काय करू? तिथे म्हटलंय 50% तर 50% पाहिजे. बाकी तुमची रिस्क, जरी तुम्हाला रिस्क घ्यायची असेल, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांना कन्व्हिन्स करू शकता की यार माझा 0.1 राहिला, तर तुमचा कॉल आहे. पण त्यांचे क्रायटेरियामध्ये असं आहे. सर मग याच्यामध्ये अजून काही तुम्हाला सांगायचंय का? हो, सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये कुठेच रिझर्वेशन नावाचा प्रकार नाही. म्हणजे कुठेच कॅटेगरी वाईज तुमच्या वॅकन्सीज नाहीये. कॅटेगरी वाईज फीस थोडीशी वेगळी असं बिलकुल नाहीये. कॅटेगरी वाईज की बाबा ओपनला 50%, बाकीच्यांना 45% असं नाहीये. ठीक आहे. कुठेच त्यांनी रिझर्वेशन ठेवलेलं नाहीये, कुठेच नाही, एका पण ठिकाणी नाहीये. तर हा पॉईंट वॅकन्सीसाठी पण अप्लाय नाही होते, फीससाठी पण नाही होते, आणि एज्युकेशनसाठी पण नाही होते. म्हणजे कुठेच वॅकन्सीज नाहीये, कुठेच काही तुम्हाला रिलॅक्सेशन नाहीये. तर PWD कॅन्डिडेट्सला त्याच्यासाठी पण त्यांनी काहीच दिलेलं नाही. ठीक आहे. PWD नाही, OBC नाही, SC नाही, ST नाही, काहीच नाही, रिझर्वेशन कुठेच नाही. क्लिअर ना? फीस मध्ये ना एज्युकेशन मध्ये. हा पण नीट ऐकून घ्या. मग सर लगेच मुलांचं म्हणणं की सर आम्ही फॉर्म कशातनं भरू? फॉर्म तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीतनंच भरा, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ते दाखवावं लागेल. फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन OBC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो, आता OBC मध्ये करतो, तो ओपन कॅटेगरीचा नका फॉर्म भरू, फॉर्म OBC मधनच भरा. याचा अर्थ असा नाहीये की रिझर्वेशन कुठेच नाही म्हणजे बाकीची मुलं अप्लाय नाही करू शकत. बाकीची मुलं ऑफकोर्स अप्लाय करू शकतात, फक्त त्यांना त्याचं रिलॅक्सेशन नाही भेटणार, त्याचे ते काय ऍडव्हान्टेजेस नाही भेटणार. 2 मार्क 4 मार्क 5 मार्क कमी जास्त काहीच नाही भेटणार. पण फॉर्म मात्र सगळ्या कॅटेगरीचे स्टुडंट्स भरू शकतात, पण त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीतनं भरा, त्याचा ऍडव्हान्टेज काही राहणार नाही तुम्हाला. ठीक आहे. पण कसं आहे, त्याच कॅटेगरीतनं भरा ज्या कॅटेगरीत तुम्ही बिलॉंग करता, कारण तुम्हाला पुढे जाऊन ना त्याचे सर्टिफिकेट पण तर दाखवावं लागेल ना, तुमच्या कास्टचे जे काय असेल किंवा जे काय तुमचे सर्टिफिकेट्स. क्लिअर? तर रिझर्वेशनचा ऍडव्हान्टेज कुठेच नाही. डन. एजचा पण एक थोडासा इश्यू तुम्ही म्हणू शकता. कसा सर? एज मध्ये काय आहे ना, 30 पर्यंत दिलेलं आहे एज, 30 पर्यंत. ठीक आहे. आणि 30 पर्यंत एज दिलेलं आहे. सर कधीपर्यंत? तर 31/7/2021 पर्यंत तुमचं हे एज पाहिजे. ठीक आहे. तर एजचा ऍक्च्युली थोडासा ऍडव्हान्टेज वाटतोय सर आम्हाला हा. हो, भरपूर स्टुडंटसाठी ऍडव्हान्टेज पण येतो, कारण क्लेरिकलच्या जनरली ज्या काय असतात 28 पर्यंत एज असतं. इथं 30 दिलेलं, हा ऍडव्हान्टेज पण आहे. पण काही मुलांसाठी डिसएडव्हान्टेज आहे, कारण की रिझर्वेशन नाहीये ना. कधी कधी रिझर्वेशन मध्ये ते एज जे आहे ते 32-35 पर्यंत पण जातं बघा. राईट? तर इथे ओपन कॅटेगरीवाल्यांना तुम्ही असं म्हणू शकता की ऍडव्हान्टेज आहे, पण बाकीवाल्यांना नाही. आता डिपेंड करतं, एजचा असा फॅक्टर आहे बघा, तुम्ही त्याच्या हिशोबाने कसं करायचं. एक्झाम पॅटर्न मध्ये कसं होतं, एक्झाम पॅटर्न मध्ये रिटर्न एक्झाम तर आहेच. ठीक आहे. रिटर्न एक्झाम तर आहेच तुमचा पेपर, रिटर्न एक्झाम प्लस त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे. हा तुमचा एक्झाम पॅटर्न आहे. इंटरव्ह्यू पण आहे त्याच्यामध्ये. सर मग आता हे इंटरव्ह्यूचं कसं आहे, इंटरव्ह्यूचं कम्प्लिटली त्यांच्या हातामध्ये.
ठीक आहे. त्याचे 25% ते तर तुम्ही त्याला काही करू नाही शकत, आणि 75%चा जो आहे तो तुमचा पेपर आहे 75%चा. मग सर पेपरचं कसं असणार आहे? पेपरचं कसं आहे, मी तुम्हाला आधी बोललो की त्याच्यामध्ये कम्प्लिटली ट्रान्सपरन्सी आहे. मग सर इंटरव्ह्यूचं कसं आहे, आता काही मुलांना समजा एसबीआयचा इंटरव्ह्यू दिला किंवा एसबीआयचा दिला किंवा आरआरबीचा दिला किंवा आयबीपीएसचा दिला, तर बऱ्याच वेळेस असं होतं बघा की इंटरव्ह्यू दिल्यानंतर मुलं काय म्हणतात, माझा इंटरव्ह्यू खूप भारी गेला पण पॅनल डेंजर होतं यार, मार्क्स कमी दिले आम्हाला. किंवा आरआरबीचा पण, सर माझा इंटरव्ह्यू पूर्ण 25 मिनिटं झाला, खूप छान दिला पण सर तरी पण पॅनलने मार्क्स थोडेसे कमी दिले. तर आता इंटरव्ह्यूचं कसं असतं, मुलांची ही डिबेट नेहमीच चालते, तर त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल तर नाही क्लिअर सांगत, पण पेपर बद्दल मात्र 100% ट्रान्सपरन्सी आहे. जे मुलांना असं वाटतंय की बाबा कोऑपरेटिव्ह बँकेचा पेपर आहे तर मग पेपर ते कंडक्ट करणार का, नाही नाही, आयबीपीएस कंडक्ट करणार आहे. त्याच्यामुळे पेपर एकदम व्यवस्थित होतो आणि खूप जबरदस्त होतो पेपरमध्ये काहीच इश्यू नाही आहे, कारण की त्याचे सब्जेक्ट्स पण सगळे तेच आहेत जे आपल्या ह्याच्यात आहेत, ते मी आता पुढे सांगणारच आहे. हा, फक्त इंटरव्ह्यूचं मुलांचं वैयक्तिक वेगवेगळं मत असतं, ते सगळ्याच ठिकाणी असतं. तर तुम्ही एसबीआयला पण ऐकलेलं असतं बघा, आरआरबीला पण ऐकलेलं असतं. ठीक आहे. त्यानंतर सेक्शनल कट ऑफ जो आहे ना, तर सेक्शनल कट ऑफ त्यांनी प्रत्येक सब्जेक्टसाठी सेक्शनल टायमिंग दिलेलं आहे एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर किती सब्जेक्ट्स आहे, कोणते टायमिंग आहे, सगळं नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. त्या सेक्शनल टायमिंगचा वगैरे आम्ही काय करतो आहोत, एक स्क्रीनशॉट काढून टेलिग्रामला या व्हिडिओच्या खाली तुम्हाला टॅग मारून देऊन टाकतो तो. ठीक आहे. त्याच्यामध्ये हेच आपले नॉर्मल 5 विषय, कॉन्ट, टेलर, इंग्लिश, जीके वगैरे, कम्प्युटर पण आहे. पण त्याच्यामध्ये सेक्शनल टायमिंग त्यांनी प्रत्येक सब्जेक्टला दिलेलं आहे. तर पेपर देण्याचा एक एक्सपिरियन्स चांगला येऊ शकतो तुमचा. पण सेक्शनल कट ऑफ आहे का, तर त्यांनी त्यात मेन्शन केलेलं आहे की 50% तरी मार्क्स पाहिजे ओव्हरऑल, टोटल मार्क. सेक्शनल कट ऑफ बद्दल असा काही वेगळा शब्द नाही वापरला त्यांनी, ओव्हरऑल 50% मार्क्स पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण तरी पण एक प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी लास्ट टाइम काय केलं होतं ना, त्याचे मार्क्स डिक्लेअर नव्हते केले. आयबीपीएस कडनं तुम्हाला याचे मार्क्स नाही भेटले, मग त्यांनी डायरेक्ट लिस्ट लावली होती की कोण कोण मुलं सिलेक्ट झालेले. तर मग आता हा एक थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता सेक्शनल कट ऑफ आहे का सर, तर हे नाही सांगू शकत आपण, कारण की त्यांनी डायरेक्ट लिस्टच लावली होती, त्यांनी कट ऑफच डिक्लेअर नव्हता केला. आणि नोटिफिकेशन मध्ये कुठेच सेक्शनल कट ऑफचा उल्लेख नाही, पण ओव्हरऑल 50% पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. 150 मार्क्सचा पेपर आहे तर तुम्ही पकडून घ्या की 75 मार्क्स पाहिजे समजा. पण त्यांनी मागच्या वेळेस डायरेक्ट हे केलं होतं, काय लिस्टच लावली होती. सर बॉन्ड आहे 5 वर्षाच्या आधी जर तुम्ही ही कोऑपरेटिव्ह बँक सोडण्याचा प्रयत्न केला तर 1 लाखाचा बॉन्ड आहे. आता बॉन्ड जनरली प्रत्येक बँकेचा असतो, 20,000, 50,000, 1 लाख, 2 लाख असे बॉन्ड असतात. बॉन्ड कधी तोडतो आपण, ज्यावेळेस तुमच्याकडे बेटर ऑपॉर्च्युनिटी, पण बॉन्ड आहे याला. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या डेट्स बघून घ्या. इम्पॉर्टंट डेट्स खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट डेट्स बघा, हे सगळं जे तुमचं एज फॅक्टर जो आहे, एज फॅक्टर की सर आमचं वय 30 पाहिजे किंवा त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि तुमचं एजच्या ज्या काही डिटेल्स आहे त्या 31 जुलै पर्यंतच्या काउंटिंग करणार आहे. तर 31 जुलै पर्यंत तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला 50% भेटलेले पाहिजे, तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे. 31 जुलै पर्यंत तुमचं वय जे आहे ते 31 जुलै म्हणजे 30 जुलैच पकडा, 30 जुलैपर्यंत 30 वर्षाचे पाहिजे तुम्ही. 31ला जर तुम्ही 30 कंप्लीट होत आहे मग नाही चालणार, म्हणजे 29 पॉईंट समथिंग लागेल. त्यानंतर हे सगळं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि तुमचं एज हा फॅक्टर 31 तारखेपर्यंत आहे. याची लास्ट डेट जी आहे फॉर्मची, लास्ट डेट ती आहे 4 सप्टेंबर. ठीक आहे. आता सध्या ऑगस्ट चालू आहे, ऑगस्ट 23 तारीख आहे. 4 सप्टेंबरला लास्ट दिवस आहे तुमचा फॉर्म भरण्याचा. त्याच्या अगोदरच भरा, 4 तारखेपर्यंत वेट नका करू, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्ही भरू शकता. आणि ही एक डेट आहे ती म्हणजे एक्झामची. तर एक्झामची जी डेट आहे ना, तर एक्झामची डेट त्यांनी सप्टेंबर मंथ म्हटलेलं आहे, त्यांनी एक्झॅक्ट डेट नाही सांगितली. सप्टेंबर महिन्यामध्ये कधी पण होऊ शकते. ठीक आहे. तर तसं बघायला गेलं तर वेळ खूपच कमी आहे, कारण आता 23 ऑगस्ट आहे आता आणि डायरेक्ट सप्टेंबर येणारच आहे, म्हणजे विदिन 1 मंथ तुमची एक्झाम होऊ शकते असं तुम्ही पकडून चला. क्लिअर. मग सर हे फॉर्म भरला पाहिजे की नाही, हो आता त्याच्यावरती सगळ्या पॉईंट्सला कम्युनिकेट करून आपल्याला असं करावं लागेल की ओल्ड स्टुडंटने भरला पाहिजे की नाही, न्यू स्टुडंटने भरला पाहिजे की नाही, त्याच्यावर डिस्कस करू. पहिला हा एक शेवटचा पॉईंट बाकी आहे, कॅटेगरी वाईज सिलेक्शन. कॅटेगरी वाईज सिलेक्शन, हा ह्याच्यामध्ये मुलांचं असं म्हणणं होतं, हा पॉईंट मला असा एक्सप्लेन करायचा आहे की कॅटेगरी वाईज आम्ही फॉर्म भरू का, तर हो तुमची जी रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी त्यातनं फॉर्म भरा. मुलांचे लगेच काल मेसेजेस होते की सर मी ओबीसी कॅटेगरी देतो, मग मी ओपन मधनं भरू का ओबीसी मधनं, तुमची जी कॅटेगरी त्यातनंच भरा, फक्त तुम्हाला ऍडव्हान्टेज नाही त्याचा, तो पॉईंट मी ऑलरेडी वरती एक्सप्लेन केला. ठीक आहे. आता याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय, निगेटिव्ह पॉईंट्स काय ते बघू आणि मग कंपॅरिझन करून टाकू फायनल. कंपॅरिझनच आता हे पॉझिटिव्ह पॉईंट्स असे याच्यामध्ये की कॉन्ट, लॉजिक, इंग्लिश, जीके आणि कम्प्युटर हे सगळे सब्जेक्ट्स आहे जे आपले नॉर्मल सब्जेक्ट्स जे तुम्ही प्रिपेअर करताय. हा, फक्त कम्प्युटर असा आहे की जो आरआरबी आणि आरबीआयच्या एक्झामला असतो, तो इथं पण आहे. आता तसे भरपूर मुलं आरआरबी साठी प्रिपेअर करतातच आहे, तर आरआरबी साठी प्रिपेअर करतामुळे तुम्हाला कम्प्युटरला पण इथं फायदा होईल, हा एक ऍडव्हान्टेज पकडून घ्या तुम्ही. दुसरं इंग्लिश जे आहे, आता ह्याला मॅडमने ऐकलं तर मॅडम शिव्या घालतील मला, पण इंग्लिश फक्त 10 मार्क्सला येते.
तर हा काही जणांसाठी मी पॉझिटिव्ह पॉईंट सांगतो की सगळ्यात कमी वेटेज इंग्लिशला दिलेली 10 मार्क्स, आणि बाकी मात्र मग एक 30-35 मार्क्सचे बाकीचे सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे, 35-35च पकडा तुम्ही, कारण 35ला 4 पट करा 140 होता आणि हे 10 मार्क 150 मार्कचा पेपर आहे. तर मग त्याच्यामुळे क्वांट एलआरचं वेटेज मजबूत आहे याच्यामध्ये, आणि कम्प्युटर जीकेचं पण चांगलं आहे. तर माझं काय मत आहे की तुम्ही आता तसे फ्लोमध्ये आहेत, प्रिपेअर करत आहे, सेक्शनल टायमिंग आहे, एक्झाम पूर्ण ट्रान्सपरंट आहे, रिटर्न एक्झाम, मग इतकं जर सगळं व्यवस्थित आहे तर तुम्हाला हा एक फायदा होऊ शकतो बघा. ठीक आहे, फक्त आणि इंग्लिश पण कमी मार्क्सला दिलेले. ठीक आहे, सेक्शनल कट ऑफ त्यांनी तसं काही त्यात मेन्शन नाही केलेलं, पण ओव्हरऑल 50% पाहिजे. पण लास्ट इयर त्यांनी डायरेक्ट लिस्ट लावली होती. ठीक आहे, कम कम हे सॉरी कॉम्पिटिशन जे आहे ती थ्रूआउट पूर्ण जनरलची आहे, म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये रिझर्वेशनचं नाही. तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट तुम्ही घेऊ शकता, पण ऍक्च्युअली हा निगेटिव्ह पॉईंट पण आहे. मी हा दोन्हीकडे ठेवलेला आहे, पुढच्या पॉईंट मध्ये पण हा पॉईंट ठेवलेला आहे. काही मुलांसाठी हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे की चला बाबा ठीक आहे, सगळ्या सीट्स ज्या आहेत त्या याच्यासाठीच आहे, जनरलमध्येच येतात सगळ्या बाबा. बऱ्याच वेळेस मुलांचं म्हणणं असतं यार मला 1 मार्क कम पडला, 2 मार्क कम पडले, तर तो पॉझिटिव्ह पॉईंट आहे. पण हा निगेटिव्ह पॉईंट पण येईल पुढे, कारण काही जण म्हणतील आमच्यासाठी रिझर्वेशनच नाही दिलेली. ठीक आहे, त्यानंतर ऑल महाराष्ट्र स्टुडंट्स अप्लाय करू शकता, हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. असं नाही की फक्त अकोला, बुलढाणा किंवा अमरावती किंवा वाशिमचेच मुलं अप्लाय करता, नाही. ओव्हरऑल सगळे मुलं अप्लाय करू शकता, हा पण एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि दुसरी गोष्ट, फक्त महाराष्ट्रातलेच मुलं अप्लाय करू शकतात डोमिसाईल च्यामुळे, बाहेरचे मुलं या कॉम्पिटिशन मध्ये नाही, बाहेरच्या राज्यातले नाही. तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे, फक्त महाराष्ट्रीयन क्राऊड सोबतच तुमची कॉम्पिटिशन आहे. आणि अपकमिंग वॅकन्सीज ज्या आहेत त्या वाढण्याची शक्यता आहे, कारण की जर मागचा पास्ट बघितला मागच्या काही वर्षांपासून, तर वॅकन्सीज बरोबर एक वर्षी थोडी कमी, परत जास्त, कमी, परत जास्त येते. तर मागच्या वर्षी जी होती ती 30च दिलेल्या होत्या, यावर्षी 100 आहे. आता भले मागच्या वर्षी, हा वॅकन्सीचा एक पॉईंट राहिला बोलायचा, एक मिनिट, वॅकन्सीचा पॉईंट पुढे लिहिलाय का, हा आहे तो पॉईंट, निगेटिव्ह याच्यामध्ये येऊन जाईल. ठीक आहे, तर वाढण्याची शक्यता, त्यांचा जर ट्रेंड बघितला ना तर तिथे जागा लागते ना. आपल्या स्टुडंट्सला विचारलं ना की हो मॅन पॉवरची गरज आहे, त्यामुळे वॅकन्सीज येऊ शकता, वाढू शकता याच्यावरती पुढच्या याच्यात तरी. ठीक आहे, निगेटिव्ह पॉईंट्स काय, आता निगेटिव्ह पॉईंट्स असा आहे की याचा जो एक्सपिरियन्स येईल तो तुमचा, आत्ता मागे एक एसबीआय सीबीओची एक्झाम झाली होती सर्कल बेस्ड ऑफिसरची, जिथे प्रायव्हेट बँकेतनं पण तुम्ही गव्हर्नमेंट बँकेत जाऊ शकत होता. एक ऑपॉर्च्युनिटी होती की जर प्रायव्हेट बँकेमध्ये तुम्ही काम करताय आणि प्रायव्हेट बँकेमध्ये तुमच्या 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल ऑफिसरचा, तसं भरपूर मुलं जे आपले आयसीआयसीआय मधनं एसबीआय मध्ये गेले, त्यानंतर काही ऍक्सिस मधनं एसबीआय मध्ये गेले, काही ग्रामीण बँकेतनं एसबीआय मध्ये गेले, का, कारण त्यांच्याकडे 2-2, 3-3, 4-4 वर्षाचा प्रायव्हेट बँकेचा किंवा ग्रामीण बँकेचा एक्सपिरियन्स होता आणि त्यांना एक्सपिरियन्स बेस्ड जागेसाठी अप्लाय करता आलं. तर अशा वेळेस तुम्हाला इकडनं अप्लाय नाही करता येणार, कारण हा क्लेरिकलचा पोस्ट आहे आणि याच्यासाठी ती परमिशन नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्स काउंट नाही होणार तुमच्या एक्सपिरियन्स बेस्ड पोस्टसाठी ऑफिसर्सच्या लेवलच्या. बाकी काही क्लेरिकल साठीच्या असतात त्याच्यामध्ये तो एक्सपिरियन्स काउंट होईल, पण तशा वॅकन्सीज किती निघतात, काय निघतात त्याच्यावर डाऊट आहे. ठीक आहे, तर हे इथे तर अप्लाय होणार नाही. मुलांचं सरळ पहिले हेच म्हणणं होतं की चला आम्ही थोडंसं असं वाटतंय की सॅक्रिफाईस करून नॅशनलाइज पेक्षा आम्ही कॉपरेटिव्ह मध्ये जाऊ, पण 2 वर्षाने आम्हाला तिकडे टर्न मारता येईल का, जसं इंजिनिअरिंगला आपण ब्रांच चेंज करायचं म्हणतो त्या टाईपमध्ये. तर हे इथं नाही करतायत. ठीक आहे, हा निगेटिव्ह पॉईंट आहे. रिटर्न एक्झाम प्लस इंटरव्ह्यू, आता याच्यामध्ये कसं आहे, सर हा निगेटिव्ह पॉईंट कावर लिहिलाय, हा निगेटिव्ह पॉईंट याच्यामुळे लिहिलाय की याच्यामध्ये कसं झालं, त्यांनी रिटर्न एक्झामचा स्कोरच डिक्लेअर नव्हता केला. तर याच्यामुळे काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक्झाम दिली आमच्या एक्सपिरियन्ससाठी, पण आम्हाला स्कोरच नाही कळाला की आम्ही क्वांटमध्ये किती स्कोर केला, लॉजिकमध्ये किती केला, मग एक्झाम देऊन उपयोग काय झाला. आम्हाला तर कळालं घरी आल्यावर की आम्ही 30 अटेम्प्ट केले, पण ते एक असतं ना की 30 पैकी किती बरोबर आले, हे बघायला नाही भेटलं ना. मग त्याच्यामुळे थोडीशी मुलांची नाराजी होती त्याच्यामध्ये की यार पेपर दिला आपण एक्सपिरियन्स म्हणून, पण जर त्याचा स्कोरच नाही कळाला तर तो एक्सपिरियन्स काय कामाचा. ठीक आहे, आता तो एक निगेटिव्ह पॉईंट आहे, त्यांनी डिक्लेअर नाही केलं. आणि इंटरव्ह्यूचा हा पॉईंट थोडासा याच्यासोबत कनेक्ट होईल. ह्याचं कसं झालंय, आता आपले क्लासचे काही स्टुडंट्स होते ज्यांनी सांगितलं की सर 13 वॅकन्सीज होते, 13 मागच्या वेळेस ह्याच्यासाठी, कशासाठी, ग्रेड सेकंड ग्रेडसाठी, म्हणजेच ऑफिसरसाठी बरं का मागच्या वेळेस, पण त्यांनी त्यातले फक्त 2च जागा भरल्या. मग त्यांचं म्हणणं सर लास्ट मोमेंटला यांनी कसं चेंज केलं, तर त्याचं नोटिफिकेशन त्यांनी क्लिअर दिलेलं आहे की त्यांच्याकडे पूर्ण राईट्स आहेत की किती वॅकन्सीज कुठे भरायच्या आहे. याच्यामुळे काही मुलांची, ज्यांच्याशी बोललो मी, ज्यांनी मागच्याच पेपर दिला होता एक्सपिरियन्स म्हणून, त्यामुळे सर 13 जागा होत्या म्हणे, आणि त्या स्पेशली ज्यांचं कम्प्युटरचं बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी थोडा ऍडव्हान्टेज होता त्याच्यामध्ये, पण तसं काही झालं नाही म्हणे. त्याच्यामुळे थोडंसं त्यांना असं वाटतंय की यार ती गोष्ट सर आमच्या थोडी हाताबाहेर गेली. त्याला काही करू नाही शकत, हे राईट्स प्रत्येकाकडे असतातच. त्यानंतर कॉम्पिटिशन जनरल, हा पॉईंट मी पॉझिटिव्ह मध्ये पण लिहिला होता, हा निगेटिव्ह मध्ये पण लिहिला की कॉम्पिटिशन जे आहे ती रिझर्वेशन नाहीये, त्याचं कॅटेगरी वाईज नाहीये. त्याच्यामुळे हा कदाचित निगेटिव्ह पॉईंट आहे काही जणांसाठी की यार रिलॅक्सेशन नाहीये, एजचं रिलॅक्सेशन नाहीये, पर्सेंटेजचं रिलॅक्सेशन नाहीये, वॅकन्सीज अशा काही सेपरेट नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट इयर एक अंदाज त्यांनी असं सांगितला, जी लिस्ट बनवली होती त्या लिस्टमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे, त्यांनी लिस्ट जाहीर केली होती, त्याच्यामध्ये 156 मुलांची लिस्ट त्यांनी दाखवली होती की एवढ्या मुलांनी रिटर्न एक्झाम क्रॅक केलेली आहे. आणि एक अंदाज होता की 7,500, 7,500, 8,000 पर्यंत मुलांनी फॉर्म भरले होते, हा एक अंदाज आहे. ठीक आहे, तर त्यांचं म्हणणं होतं 156 स्टुडंट्सची त्यांनी लिस्ट डिक्लेअर केलेली होती, त्याच्यामध्ये कोणाचे मार्क्स नव्हते, डायरेक्ट लिस्ट होती. तर ह्या 156 पैकी फायनल सिलेक्शन जे आहे ते 28 स्टुडंट्सचं झालेलं आहे लास्ट टाइम. आणि जी हे आली होती ऍडव्हर्टाइजमेंट, ती 30 जणांची आली होती, 30.
ठीक आहे. पण त्या 30 मध्ये पण त्यांनी फक्त 2च ऑफिसर घेतलेले आहेत. 30 म्हणजे 28 मध्ये. हे असं आहे बघा, मिनिमम 50%चा त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला होता त्याच्यामध्ये, पण लिस्टमध्ये तसं काही दिसलं नाही. तर हे काही निगेटिव्ह पॉईंट्स वाटले. सर मग आता हे सांगा, आता पुढचा स्टडी प्लॅन आहे, तर आता फॉर्म भरला पाहिजे की नाही? आता फॉर्म भरला पाहिजे की नाही एकदम सिंपल सोप्या भाषेत माझ्या ह्याच्याने सांगतो मी तुम्हाला, अप्लाय करायला पाहिजे की नाही. कारण मेन स्टुडंटचा तर परत तोच प्रश्न येईल की सर आम्ही विकली टॉक तर ऐकला, पण तुम्हाला काय वाटतं? तर मला काय वाटतं आत्ता ऐकून घ्या, परत फोन नका करू याच्यासाठी, ठीक आहे. जर का कोणी जुने स्टुडंट्स असाल आणि जुन्या स्टुडंट्सला माहिती आहे किंवा आपलं प्रिपरेशन खूप तगडं चाललेलं आहे आणि आपण 2-3 वर्षापासून प्रिपेअर करतोय किंवा 1 वर्षापासून करतोय किंवा मी खूप मेहनत घेतोय आणि मला असं गॅरंटी की यार तर इकडे गव्हर्नमेंटसाठी आपलं काम होऊ शकतं किंवा मी एवढं स्ट्रगल केल्यानंतर मी या जॉबवरती थांबणं हे माझ्यासाठी तेवढं बरोबर नाहीये किंवा मी ते सॅक्रिफाईस केल्यासारखं आहे. किंवा आता सॅलरीचं मी तुम्हाला बोललो बघा की 25,000 सॅलरी 5-5% वाढते, बाकी नॅशनलाइजमध्ये थोडीशी जास्त वाढते. तर मग जर मला सर या गोष्टींसोबत कॉम्प्रोमाइज नाही करायचे तर मग तुम्ही फॉर्म भरूच नका, ठीक आहे. ज्या मुलांना कॉन्फिडन्स आहे की नाही मला कॉपरेटिव्ह मध्ये नाही जायचंय, कारण हे आम्ही कंपल्सरी नाही सांगत. जसं आता आयडीबीआयचं मी तुम्हाला म्हटलं, उद्या जर एखादा मुलगा आयडीबीआय मध्ये सिलेक्ट झाला तो म्हटलं सर मी जॉईन करू नाही, तर आपण त्याला म्हणणार कर बाबा, कारण त्याचे बेनिफिट्स तुम्ही तिकडे बघितले, त्याचा व्हिडिओ आपण आधी बनवला होता. तसंच नॅशनलाइज बँकेमध्ये आपण म्हणणार जॉईन करा. कोऑपरेटिव्ह बँका म्हणा किंवा ऍक्सिस बँक म्हणा किंवा प्रायव्हेट बँक म्हणा, याच्यात मात्र आपण फोर्स नाही करत, हे प्रत्येकाची प्रायोरिटी राहते. तर जुन्या मुलांसाठी असं आहे. बरं, जे जुने मुलं असे आहेत की बाबा ज्यांनी प्रिपेअर तर भरपूर केलेले आहे, पण त्यांना एक कळून चुकलं आता की यार एसबीआय आरबीआय मध्ये ज्यावेळेस आम्ही प्रिपरेशनला उतरतो तर कॉम्पिटिशन खूप हाय राहते, प्रेशर हँडल होत नाही किंवा मला फायनान्शियल थोडासा प्रॉब्लेम आहे किंवा मला सध्या जॉबची खूप जास्त गरज आहे, तर मग अशा मुलांनी तर 100% फॉर्म भरा. कारण समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसल्यापेक्षा काही असलेलं तर बेटरच आहे. आपल्या क्लासमधले जेवढे पण स्टुडंट्स या बँकेमध्ये आहेत, कॉपरेटिव्ह बँकेत, कुणीच नाराज नाही, कुणीच नाराज नाही, कुणीच नाही. म्हणजे तुम्हाला हा एक शॉकिंग स्टॅट आहे की सर मग जर असे काही प्रॉब्लेम्स आम्हाला ऐकायला भेटले तर मुलं नाराज का नाही? कारण ते अशाच मुलांनी फॉर्म भरला होता ज्यांना तो जॉब पाहिजेच होता किंवा त्यांना कुठला ना कुठला तरी जॉब पाहिजे होता. त्याच्यामुळे ते मुलं नाराज नाही, ते सगळे खुशच आहे की हा ओके आम्ही काहीच प्रॉब्लेम नाही. कॉम्प्रोमाइज जर तुम्हाला करायचंच नाही तिथं जाऊन तर तुम्ही फॉर्मच नका भरू सगळ्यात पहिले. आणि त्यांनी पण तिथं सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला फॉर्म मध्ये दिलेलं आहे बरं का लिहून, की तुम्ही पहिलेच सांगायचं की तुम्हाला पोस्टिंग बिस्टिंगचा काही प्रॉब्लेम नसेल. पोस्टिंग शक्यतो असा काही प्रॉब्लेम नाहीये कोणाला, पण त्यांनी सगळं क्लिअर केलेलं आहे त्यांच्या साईडनी, किंवा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तुम्ही जॉईन नका करू. क्लिअर. त्यामुळे असं कोणीच नाहीये. तर मला तरी असं वाटतंय की जे जुने मुलं आहेत ज्यांना असं वाटतंय की यार आम्हाला थोडा एक एक्सपिरियन्स आम्हाला एक जॉबची गरज आहे आणि ठीक आहे आम्ही जे जॉईन केल्यानंतर साईड बाय साईड अभ्यास करू वगैरे, तो तर तुमचा प्रश्न राहिला की किती अभ्यास होतो किती नाही. कारण भरपूर जण असे शेअर बनून जातात कुठल्याही बँकेमध्ये म्हणा की यार आम्ही खूप अभ्यास करू, पण नंतर तिथे गेल्यानंतर एक अभ्यासाचं जे हे असतं, कामाचा जो लोड असतो, जो काय नॉर्मल जरी तुम्ही 9 ते 5 कोणताही जॉब केला, बसून जरी राहिले एका ठिकाणी, तरी त्यानंतर येऊन मेंटॅलिटी राहत नाही अभ्यासाची. तर हे मुलांना असं वाटतं की यार 7 वाजेनंतर मी घरी तर रोज 3 तास अभ्यास करायचो, तिथं पण करू. पण तिथं तुमचा एक वर्कलोड असतो, तुमचा कॉल येतो पर्सनल, आता यात वेळ नको जायला जास्ती. ठीक आहे. सो पॉईंट कळाला की जे जुने मुलं आहेत ज्यांना असं वाटतंय की नाही यार मी कॉम्प्रोमाइज नाही करणार, मला नॅशनलाइज बँकच पाहिजे होती, मी इतक्या वर्षापासून वेट करतोय, त्यांनी वेट करा, मग फॉर्म नका भरू. ज्यांना असं वाटतंय नाही मला जॉबची गरज आहे, काहीच इश्यू नाहीये, तर त्यांनी बिंदास फॉर्म भरा जुन्या मुलांमध्ये. आणि जे आता नवीन आहे, नवीन मुलांमध्ये कसं आहे, आणि फॉर्मची फीस 1,000 रुपये. जर तुम्हाला असं वाटतंय की यार मला ना रिटर्न एक्झामचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, कारण की तो पॉझिटिव्ह पॉईंट आहे, त्यात मी पण थोडा सपोर्ट करेल की बघा रिटर्न एक्झाममध्ये कॉन्ट आहे, लॉजिक आहे, 35-35 मार्क्सला आहे, इंग्लिश आहे, जीके आहे, कम्प्युटरचं ठीक आहे, खरंच काही जणांचं प्रिपरेशन नसेल सध्या. पण जर तुम्हाला बघायचं की तुम्हाला हे किती सगळं इम्प्लिमेंट करता येते किंवा नवीन मुलांना एक प्रेशर हँडलिंग शिकायची बाबा सर आम्हाला, कारण आम्ही मॉक टेस्ट देतो, पण मॉक टेस्टमध्ये तेवढं नाही वाटत, पण जेव्हा आम्ही ऍक्च्युअल एक्झामला जातो, कारण सेंटर सगळेच आहे, औरंगाबाद वगैरे सगळे महाराष्ट्रात सेंटर द्यायचे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर सर आम्ही ज्यावेळेस एक्झामला जातो तिथे त्यावेळेसचं जे प्रेशर असतं ते आम्हाला फील करायचंय, तर आम्हाला एक ऍक्च्युअल डेमो पेपर बघायचा आहे. मॉक टेस्टमध्ये तर देतोच आम्ही, पण तिथं द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही मात्र फॉर्म भरायला काही हरकत नाही, कारण सगळे आपले सब्जेक्टचे सेक्शनल टायमिंग पण आहे, ट्रान्सपरन्सी पेपरमध्ये, तर काही इश्यू येणार नाही. त्यामुळे मला वाटतं की एक्सपिरियन्ससाठी तुम्ही भरू शकता. पण सर मग एक्सपिरियन्ससाठी 1,000 रुपये देणं, आता तो तुमचा कॉल आहे. पैशांच्या बाबतीत जर तुमचा मेजर इश्यू नसेल तर बिंदास फॉर्म भरा. पैशांच्या बाबतीत मेजर इश्यू असेल तर मग तुम्ही हे 1,000 रुपये कुठेतरी मॉक टेस्ट सिरीजमध्ये ऑलिबोर्ड्स वगैरे पॅक विकत घेऊ शकता, तो तुमचा कॉल आहे. आता ऑल इन ऑल काय सर, ऑल इन ऑल मला असं वाटतंय की ज्या मुलांचा पिक्चर क्लिअर आहे की मला सॅक्रिफाईस नाही करायचं, त्याचं जाणार नाही तिकडे. सॅक्रिफाईस कोणतं, नॅशनलाइज बँकेच्या कंपॅरिझनमध्ये, ठीक आहे. आणि ज्यांचं असं म्हणणं आहे की नाही मला एक्सपिरियन्ससाठी भरायचं, ते तर भरतीलच. आणि जे मुलं तर कन्फ्युज आहे, आता ह्याच्यात आपल्याकडे अशा कॅटेगरीज पण खूप भेटतात, कन्फ्यूज असतील, यार काय करू कळत नाही, शेवटच्या दिवसापर्यंत वेट करू आपण पेमेंट करायचं की नाही, तर अशांनी काय करा, रस्ते ओपन ठेवायला पाहिजे आयुष्यात. मी नेहमीच सांगतो
की तुम्ही कधीच कोणताही रस्ता असा बंद नका करू, कुठलाही दरवाजा बंद नका करू. जर तुम्ही कन्फ्युज्ड असाल तर, जर तुमच्या माइंडमध्ये क्लॅरिटी आहे की मी जुना स्टुडंट आहे आणि मी इतकं प्रिपेअर केलं, माझं सिलेक्शन होऊ शकतं, मला नाही भरायचं, ओके, मी जुना स्टुडंट आहे, मी खूप स्ट्रगल करतोय यार, माझं होतच नाही, मला घरून गरज आहे, तर मग तुम्ही फॉर्म भरून टाका. नवीन स्टुडंट आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा, भरून टाका. नवीन स्टुडंट आहे, एक्सपिरियन्ससाठी मी एवढे पैसे नाही देऊ शकत, मला पुढच्या काही एक्झामसाठी पैसे वाचवायचे, तुम्ही नका भरू. आणि जे कन्फ्युज्ड आहेत, नवीन असो किंवा जुने असो, त्यांनी मग दरवाजा ओपन ठेवला पाहिजे, भरून टाकला पाहिजे. पण पैशांचा मेजर इश्यू असेल तर मग तुमचा इश्यू, मग तिथं तर आपण काही बोलू नाही शकत. क्लिअर, सगळे पॉईंट्स क्लिअर झाले. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, IDBI सॉरी अकोला बँकेच्या फॉर्म बद्दल काही जरी डाऊट असेल तर पहिले हे पूर्ण व्हिडिओ हा एवढा नीट बघा, त्याच्यानंतर नोटिफिकेशन आम्ही टेलिग्रामवरती टाकतो तेवढी नीट वाचा, आणि त्यानंतरच कॉल करा किंवा मेसेज करा. याच्यातला परत एखादा जर रिपीट डाऊट कोणी विचारला तर मी सांगणार नाही, मी आत्ताच सांगतो, मी परत रिपीट डाऊट जर कोणी विचारला तर सांगणार नाही. प्लीज एवढं बघा तुमच्या, कारण मुलं इतके आळशीपणा करता, सर व्हिडिओ होता पण व्हिडिओ बघायला वेळ लागेल, त्यापेक्षा आम्ही तुम्हालाच फोन केला 2 मिनिटात तुम्ही सांगा. नाही, मी नाही सांगणार, प्लीज. ठीक आहे, चला सर पुढचा पॉईंट. आता थोडंसं फास्ट जाऊ. मेन मुद्दा जो होता तो आपला एवढा होता. आता ह्या इकडच्या गोष्टी बघा. IDBIचा स्टडी प्लॅन. ठीक आहे, IDBIच्या स्टडी प्लॅनमध्ये, IDBIचा स्टडी प्लॅन असो किंवा कुठलाही असो, मागचा जो विकली टॉक होता तो वन ऑफ द लेंदीएस्ट विकली टॉक होता, ज्याच्यामध्ये आम्ही सगळं डिटेलमध्ये, खूप डिटेलमध्ये सांगितलं होतं. मग सर तरी पण तुम्ही परत याच्याबद्दल का बोलणार आहे, तर काही मुलांचे जे डाऊट्स आहेत ते मी क्लिअर करतो, बाकी सगळं मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे बघा, मॉक टेस्ट स्ट्रॅटर्जी. आता मुलांचं असं म्हणणं आहे की सर पेपरची स्ट्रॅटर्जी कशी देऊ. आता जर तुम्ही असिस्टंटचा पेपर देताय तर त्याच्यात मला असं वाटतंय की सुरुवातीला इंग्लिश हा सेक्शन घ्या तुम्ही, आणि इंग्लिश सेक्शनमध्ये 20 ते 25 मिनिटांमध्ये तुम्ही इंग्लिश मारलं पाहिजे. 20च पकडून घ्या तुम्ही, 25 पण नाही, 20च मिनिटं पकडा. 20 मिनिटाचा पहिला सेक्शन इंग्लिशच ठेवा. का सर इंग्लिश? फ्रेश मूडमध्ये पटापटा तुम्ही इंग्लिश केलेलं बेटर राहील. कॉन्ट आणि एलआरचं मग नंतर तुम्ही बघू शकता की त्याला ठीक आहे थोडंसं आपण त्याला काही ठिकाणी स्किप, काही ठिकाणी परत अटेम्प्ट, असं थोडंसं चक्कर मारू शकता, कारण याच्यामध्ये ना सेक्शनल टायमिंग नाही. बरं, बाय द वे, हे जर कोणाला माझं बोलणं फास्ट वाटत असेल, ठीक आहे, मागच्या सेकंड कंप्लेंट केली होती एका मुलीने, तर तुम्ही याला 0.5च्या स्पीडने बघू शकता. युजली सगळे मुलं 1च्या नाही 1.5च्या स्पीडने बघता, पण इथं काही जणांना प्रॉब्लेम असेल तर तुम्ही थोडीशी स्पीड कमी करून पण बघू शकता. ठीक आहे, पण या स्पीडने मला हा विकली टॉक घ्यावा लागेल. तर पहिले इंग्लिशचा सेक्शन घ्या 20 मिनिटापर्यंत. खूपच स्ट्रेस झाला, खूप चांगला अटेम्प्ट होत असेल तर तुम्ही 25 पर्यंत देऊ शकता. अदरवाईज मी तर 20ला स्टॉप करायला लावलं तुम्हाला असिस्टंटला. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉन्ट आणि एलआर पैकी तुम्हाला जो सेक्शन आवडतोय तो तुम्ही आधी घ्या. मोस्टली मुलं लॉजिक घेतील, चालतं, पण याच्यातला फक्त ना इझी वाला पार्ट उचला, म्हणजे मोस्ट इझी आहे. तुम्ही म्हणाल की सर पूर्ण पेपरच इझी आहे असिस्टंटचा, हो पूर्ण पेपर इझी आहे, पण त्यातला मोस्ट इझी पार्ट उचलायचा. तो पण मी मागच्या विकली डॉकमध्ये किंवा कुठल्या तरी एक्झामच्या ह्याच्यामध्ये सांगतोच बघा आपण, की सुरुवातीला सेट घ्या, मॅथ्सचं बेसिक घ्या असं, आणि मग नंतर थोडासा मॉडरेटवाला पार्ट लॉजिक आणि मॅथ्सचा पकडायचा. पण एकाच वेळेस पूर्ण एक सब्जेक्ट नका पकडू. मुलांना ती एक घाण सवय असते, पेपर स्टार्ट झाला की लॉजिक पकडता पूर्ण 50 मिनिटं नंतर प्रेशर येतं. तसं नका करू. सुरुवातीला इंग्लिश जे आहे ते 1 स्ट्रोकमध्ये मारून द्या, त्यासाठी डबल रिअटेम्प्ट नका करू इंग्लिशला. कॉन्ट आणि लॉजिक मधला इझी पार्ट पहिले उचलून घ्या, आणि त्याच्यानंतर परत कॉन्ट आणि लॉजिक मधला मग मॉडरेट पार्ट. सर मॉडरेट म्हणजे मग इथं थोडेसे पझल्सचा पार्ट येईल तुमचा, किंवा DI येईल, किंवा थोडेसे वर्ड प्रॉब्लेम येतील, असा लेंदीवाला पार्ट जो येतो. पण पहिले सुरुवातीचा एकदम इझी पार्ट, सेटवाला पार्ट जो येतो सुरुवातीला घेऊन टाकायचा. तर याचा फायदा काय, अशी स्ट्रॅटेजी का सांगताय, कसं होतं, जर तुम्हाला सेक्शनल टायमिंग दिलेला असेल ना, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली एक बर्डन असतं सुरुवातीपासून की कसं करायचंय. पण अशा एक्झाममध्ये जिथं सेक्शनल टायमिंग नाहीये तिथं तुम्हाला स्वतःला एक बर्डन द्यावं लागेल, कारण जर सेक्शनल टायमिंग नाहीये म्हटल्यानंतर तुम्हाला अंदाजच येत नाही की वेळ कसा चाललेला आहे, आणि मुलांना असं वाटतं चला आपण जाऊ दे पुढे जाऊन कव्हर करू. तर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम येतो. तर पेपरची स्ट्रॅटेजी मला तरी असं वाटतंय की सुरुवातीचे 90 मिनिटाचा मला वाटतं असिस्टंटचा पेपर आहे, 3च सब्जेक्ट्स आहे, आणि त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन आहे. तर इंग्लिश 20 मिनिटाचं टार्गेट ठेवा, पेपर इझीच असतो असिस्टंट म्हटल्यावर. फार तर फार 25 मिनिटापर्यंत तुम्ही जाऊ शकता, 25 मिनिटापर्यंत. त्याच्यानंतर मला असं वाटतं की याच्यात जास्त वेळ नको द्यायला, कारण इंग्लिश सब्जेक्टिव्ह आहे, तेवढे रिटर्न्स भेटत नाही जेवढे रिटर्न्स कॉन्ट आणि लॉजिक मधनं भेटतात. त्याच्यामुळे तिकडे तुम्ही जेवढा वेळ दिला पाहिजे. आणि कसं इंग्लिश फ्रेश मूडमध्ये सुरुवातीला घेतलंय तर काही 25 मिनिटाचं काम तुम्ही 20 मिनिटात पण करू शकता फ्रेश मूडमध्ये. हेच जर इंग्लिश शेवटी घेतलं ना, तर सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय, मुलं फक्त अटेम्प्ट करायचं म्हणून काहीतरी अटेम्प्ट करून देतात, तर तो प्रॉब्लेम होऊन जातो. तर तसं नका करू. आणि सर PO साठी, असिस्टंट मॅनेजरसाठी काय, हा 1 मिनिट, हे असिस्टंटची पोस्ट म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणायचे मला, एकच मिनिट. जनरली कसं आहे, असिस्टंट म्हणजे क्लेरिकल पोस्ट आपण म्हणतो ना, इथं असिस्टंट शब्द इकडे वापरलेला आहे, त्यामुळे गडबड होईल. तर ही एक्झिक्युटिव्हची पोस्ट होती, एक्झिक्युटिव्हच्या पोस्टसाठी. आणि असिस्टंटसाठी तर मला वाटतं पहिले तुम्ही GAचा सब्जेक्ट सेक्शन घ्या. याच्यात 4 विषय आहेत, हे 3 आणि हा एक GA. तर GA सुरुवातीला घेतला पाहिजे, तो जेवढा मारता येईल तेवढा पटापट करून टाकायचा. 40 क्वेश्चन जरी आहेत समजा, तर 40 क्वेश्चन मला वाटतं त्याला 4 ने डिवाइड करा, 10 मिनिटं खूप झाले. खूपच जास्त वेळ चालला असेल तर 12 मिनिटापर्यंत तुम्ही GA नेऊ शकता. तर तुम्ही ते 4 ने काय डिवाइड केलं, किती पण क्वेश्चन असले ना जनरल अवेअरनेस त्याच्यामध्ये किंवा थेरॉटिकल कम्प्युटरच्या, त्याला 4 ने डिवाइड करायचं. 40 क्वेश्चन आहे, 4 ने डिवाइड करा, म्हणजे 10 मिनिटं लागली पाहिजे. हा एक रफ आयडिया असते.
50 क्वेश्चन असतील तर 12.5 मिनिटं पकडा, किंवा मग त्याला 15 मिनिटं फार तर फार, पण इतका वेळ पहिले देऊन टाका. सर जीए तुम्ही पहिले घेणार का? नाही, मी जर तिथं असेल तर मी तर इंग्लिश घेईल पहिले. का? फ्रेश मूडमध्ये तुम्ही हा सब्जेक्ट घेऊन टाका. याला पण तुम्ही परत एक 25 मिनिटापर्यंतचा टाइम देऊ शकता. ठीक आहे, मॅक्स. याच्यापेक्षा जास्त वेळ नाही द्यायचा, 25 मिनिटं खूप झाली. आणि नाही तर 20च टार्गेट ठेवायचं, म्हणजे ते 25 पर्यंत जाईल. ठीक आहे. आणि घड्याळ जी आहे ती रिव्हर्स ऑर्डरमध्ये बघा. म्हणजे आता 120 मिनिटं तिथे असतील ना, तर बाबा 1 तास 40 मिनिटं बाकी असताना इंग्लिश तुमचा सुटला पाहिजे. रिव्हर्स ऑर्डरमध्ये घड्याळ बघायची. किंवा जर 120 मिनिटाची घड्याळ असेल तर 100 मिनिटानंतर हे सुटलं पाहिजे. आता तिथं घड्याळ 100 मिनिटाची येते का 1 तास 40 मिनिटाची येते ते बघा. पण रिव्हर्स ऑर्डरमध्ये लक्षात ठेवा, 20 ते 25 मिनिटं इंग्लिशसाठी, जनरल अवेअरनेससाठी 10 ते 20 मिनिटं बस. आणि हे दोन्ही सब्जेक्ट ना ॲट अ स्ट्रेच एका स्ट्रोकमध्ये मारायचे. याच्यावर परत यायची गरज नाही की मी नंतर विचार करेल. नंतर विचार केला तर आपले नुसते आन्सर चेंजचा वेळ वाया जातो. कारण इथं अजून पुढे 2 मेजर सब्जेक्ट आहे. मग याच्यानंतर तुम्ही लॉजिकचा इझी पार्ट घेऊ शकता, मग कॉन्टचा इझी पार्ट घेऊ शकता, जे आपलं आधी ठरलं होतं तसं, आणि त्याच्यानंतर लॉजिक आणि कॉन्टचं मॉडरेट पार्ट जे वरती होतं ते. अशी स्ट्रॅटर्जी लावा. फक्त काय ना, याच्यामध्ये इझी मॉडरेट पटापटा स्विच करायचं. का बरं सर? याच्याने काय होतं, आपलं मोमेंटम कंटिन्यू राहतं. आता भरपूर मुलांनी मॉक टेस्ट दिली मागच्या वीकमध्ये, त्यांचं काय म्हणणं आहे, सर एक पझलमध्ये आम्ही अडकलो, मग आम्ही त्याला इगोवर घेतलं की नाही याला सॉल्व्ह करू, त्याला वेळ दिला, कारण आमच्याकडे घड्याळीत बघितलं वेळ खूप होता. तर ते तोच खूप वेळ निघून जातो, नंतर रिअलाइज होतं की यार आपण अति जास्त वेळ दिला. तर तसं नको व्हायला. त्याच्यामुळे ही स्ट्रॅटर्जी लावा. ही स्ट्रॅटर्जी मागच्या वीकला डॉक्टर मी एक्सप्लेन केली, तरी मुलांनी का विचारलं मला कळलं नाही. पण हे भरपूर आरआरबीची जी स्ट्रॅटर्जी असते युजली आरआरबीची, ती स्ट्रॅटर्जी वापरायची. हा, मागच्या वीकली टॉकमध्ये आम्ही आरआरबीच्या स्ट्रॅटर्जीच्या अंडर हे सगळं एक्सप्लेन केलं होतं. कदाचित मुलांनी फक्त हेडिंग पाहिली की आयडीबी ऐकायची होती आम्हाला म्हणून. तर आयडीबीच्या मॉक टेस्ट सिरीज जे आहे, मॉक टेस्टची जी स्ट्रॅटर्जी ती अशी लावून बघा. बाकी ही तंतोतंत फॉलो होईल का? नाही, याच्याबद्दल डाऊट आहे, कारण की पर्सन टू पर्सन व्हॅरी होईलच ना. आता तुम्ही स्टार्टिंग अशी करून बघा, आणि एका मॉक टेस्टमध्ये नाही, ऍटलीस्ट 2 मॉक टेस्टमध्ये 3 मॉक टेस्टमध्ये असं करून बघा. मग त्याचा तुमचा जो एक्सपिरियन्स होतो त्यानुसार आपण त्याला थोडंसं कमी जास्त थोडंसं चेंजेस करू शकतो. क्लिअर? मॉक टेस्टचे सोर्सेस काय? आता हॉलिवूडच्या 5 मॉक टेस्ट मला वाटतं आहे. भरपूर जणांकडे प्रॅक्टिस मॉकच्या 5 मॉक टेस्ट आहे, तर एवढ्या सफिशियंट आहे. पण जर जर तुम्हाला असं वाटतंय की नाही सर या 5च आहेत आणि आम्हाला 5 खूप एकदम प्रॉपरली यूज करायचे, वेळ कमी आहे आमच्याकडे, तर मग तुम्ही आरआरबीच्या मॉक टेस्ट पण देऊ शकता. जर तुम्हाला एक्झिक्युटिव्हची प्रॅक्टिस करायची तर आरआरबी असिस्टंटची मेन्सची मॉक टेस्ट द्या, प्रीची नाही, मेन्सची म्हणतोय मी. ठीक आहे. आणि जर असिस्टंट मॅनेजरसाठी मॉक टेस्ट पाहिजे तुम्हाला, तर आरआरबी पीओची तुम्ही मेन्सची मॉक टेस्ट देऊ शकता. मग ती हॉलिवूडचीच नाही, तुम्ही बाकीच्या पण देऊ शकता. पण आता भरपूर जणांकडे हॉलिवूडचं पॅक आहे म्हणून मी तसं बोललो. बाकीच्या पण तुम्ही देऊ शकता. तर बेसिकली जर तुमच्याकडे आयडीबीआय साठी मॉक टेस्ट कमी असतील तर तुम्ही दुसऱ्या आरआरबीच्या यूज करू शकता. ठीक आहे. मॉक टेस्टचं क्लिअर. आणि एक्स्ट्रा बर्डन हे एक मला दिसलं पोरांचे ना, फोनवरती जे बोलणं झालं ना, एक्स्ट्रा बर्डन घेतलेलं आहे. सर आयडीबीआयची खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी, आम्हाला ही जाऊच द्यायची नाही, आम्ही कायच करू. प्लीज तसा विचार नका करू, प्लीज तसा विचार नका करू. का? तुम्ही एक्स्ट्रा बर्डन नका ठेवू. म्हणजे मुलांचं काय म्हणणे, मला तर आयडीबीआयचा रिझल्ट आलाच पाहिजे, तुम्ही म्हणाल मी ते करायला तयार आहे. अरे तुम्ही नुसतं गप्पाच मारताय त्याच्याबद्दल. म्हणजे मला यार मॅच जिंकायची तुमची एवढ्याच गप्पा चालू आहे. मग सर असं नाही बोललं पाहिजे का? मॅच जिंकण्यापेक्षा तुम्ही काय विचार केला पाहिजे? आपल्याला चांगली बॅटिंग करायची, चांगली बॉलिंग करायची, चांगली फिल्डिंग करायची. तुम्ही चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली, चांगली फिल्डिंग केली, तर ऑटोमॅटिकली तुम्ही मॅच जिंकणार आहे ना. मग सर इथे इथं तुम्हाला तेच सांगतोय की तुम्ही दिवसभराचं शेड्यूल प्रॉपर बनवा. तुम्हाला पूर्ण स्टडी प्लॅन दिलेला आहे. फक्त ठरवून घ्या की मला आज दिवसभरात एवढं करायचंय. जर तुम्ही आज चांगला अभ्यास केला, उद्या चांगला अभ्यास केला, आठवड्याभरात चांगला अभ्यास केला, तर ऑब्व्हियसली तुमचा पेपर निघेल ना. पण हा, मला फक्त पेपर काढायचा आहे, मी काय करू नुसतं असं म्हणून चालणार आहे का? तर मला ते नाही पटत आहे मुलांचं. ते बर्डन खूप घेत आहे. प्रत्येक बॅचला पहिल्याच दिवशी गोपीचंदची एक स्टोरी सांगितलेली बघा, ती स्टोरी आठवा, ती स्टोरी इम्प्लिमेंट करायची वेळ आलेली आहे. मुलं नुसतं एक्स्ट्राचं बर्डन घेतात. तर बस ऍक्शन्स वरती फोकस करा. आणि खूप मोठ्या मोठ्या महिन्याभराचा नका स्ट्रॅटर्जी बनवू, किंवा 2-2 महिन्याचा नका विचार करू. तुम्ही आठवड्याभराचा किंवा एका दिवसाचा जरी बनवलं की ऍट द एंड ऑफ द डे आज मी सगळं केलं का? जर त्याचं उत्तर आलं की हो सगळं केलेलं आहे, तर बेस्ट आहे, ते होणारच आहे ना. जर नाही केलं तर त्याच्यावरती वर्क करा की आपलं कुठे चुकलं. आणि दिवसभराचा शेड्यूल खूप पण मोठा नका बनव, सुरुवातीला थोडं छोटं छोटं बनवा. आणि शेड्यूल पूर्ण मागच्या वीकली टॉकमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. मागचा वीकली टॉक हा खूप लेंदी होता. त्यात पूर्ण शेड्यूल सकाळी 7 वाजेपासून रात्री 11 पर्यंत टाइम टू टाइम, कुठे ब्रेक घ्यायचा, कुठे लंच करायचा, सगळं शेड्यूल दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी मागच्या वीकली टॉकमध्ये जे जे एक्सप्लेन केलेले ते याच्यात नाही एक्सप्लेन केलेलं. आणि हा आतापासून रूलच आहे की जर वीकली टॉक मधला कुठलाही मुद्द्यासाठी जर मुलांनी फोन केला, मेसेज केला, मी रिप्लाय पण देणार नाहीये आणि फोन तर त्यांना फोनवरती सांगणारच नाही. त्यामुळे प्लीज वीकली टॉक व्यवस्थित बघा, त्यात सगळे पॉईंट तुमचे क्लिअर होतील. आणि जर काही पॉईंट नाही क्लिअर झाले तर जे मुलांनी सजेशन दिले होते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. चला सर, पुढचा पॉईंट बघा, ऑदर स्टडी प्लॅन. ऑदर स्टडी प्लॅन मध्ये हा डिटेल स्टडी प्लॅन लास्ट वीक मध्ये दिलेला आहे. याचा डिटेल स्टडी प्लॅन लास्ट वीक मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तोच तुम्हाला फॉलो करायचा आहे. कम्प्लिटली तोच फॉलो करा. मी तुम्हाला पूर्ण आता जे बोललो ना, कम्प्लीट प्लॅन दिलेला आहे तुम्हाला लास्ट वीक मध्ये, तो कम्प्लिटली फॉलो करा. जर कोणी तो मागचा वीकली टॉक बघितला नसेल तर मागचा वीकली टॉक बघा. 74 नंबरचा, हा 75 नंबर आहे आपल्या युट्यूब वरती प्लेलिस्ट मध्ये आहे.
मग सर आता याच्यात काय सांगणार, आता याच्यात मला फक्त एवढंच म्हणायचं की मुलांनी ना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. मी जेवढ्या मुलांशी बोलतोय ना, तर त्यांचं म्हणजे मागच्या वीक मधलं बघितलं तर रडका ॲटिट्यूडच खूप आहे की सर माझं दिवसभरात एवढं होत नाही. मी अरे बाबा हे बघा, तुम्ही जेवढा पण शेड्यूल बनवताय ना, तो लगेच एका दिवसात इम्प्लिमेंट होणार आहे का? नाही होणार ना, त्याला वेळ लागेल. आणि इम्प्लिमेंट करताना पण तुम्हाला ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला आवडीच्या टॉपिक्स आहेत, तिथून स्टार्ट करा. हळूहळू 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 जमल. सुरुवातीला मग 6 तास अभ्यास स्टार्ट करा, दुसऱ्या दिवशी 7 तास करा, मग नंतर हळूहळू थोडं थोडं वाढवू शकता. आता समजा जर तुम्हाला एखाद्या डॉक्टरने सांगितलं की बाबा तुम्ही 3 पोळ्या खायला पाहिजे आणि तुम्ही सध्या एकच पोळी खाताय, तर मग काय तुम्ही दुसऱ्या दिवसापासून लगेच 3 पोळ्या खाणार आहे का? नाही ना, तुम्ही 1चं 1.5 करणार, 1.5चे 2 करणार, 2चे 2.5 करणार. सिमिलरली ते बर्डन नका घेऊ आणि बर्डन सोबतच तो ॲटिट्यूड थोडासा पॉझिटिव्ह ठेवा. आता काही मुलांचं कसं आहे, 10 टास्क ठेवलेले दिवसभरात, 9 टास्क कंप्लीट केला सर पण माझी ती 1 टास्क झाली नाही म्हणूनच रडत बसता. तर ज्या 9 टास्क तुम्ही केले ना, त्याचा पण फायदा होत नाही जर तुम्ही त्या एका टास्कचं एवढं टेन्शन घेतलं तर. ठीक आहे ना, काही गोष्टी नाही होणार, काही गोष्टी होतील, पण होईल तेवढं तुम्ही त्याला पॉझिटिव्हली बघा. बर्डनच खूप घेताय सर, मला बोरच होतंय, तर ते मी मागच्या वीकमध्ये ते मेसेजेस खूप बघितले, कारण ते मेसेजेस खूप जुने असतील, पण ते मेसेजेस बघितलं तर मला ते थोडंसं निगेटिव्ह वाटतंय. ठीक आहे, तर याच्यावर तर तुम्ही थोडंसं ना विचार करा. आणि प्लीज पूर्ण मागच्या विकली टॉकमध्ये डिटेल स्टडी प्लॅन दिलेला आहे, तो तुम्ही फॉलो करा. त्या स्टडी प्लॅनच्या व्यतिरिक्त तुमचा काही डाऊट असतील तरच कॉल मेसेज करा. जर तुम्ही त्यासाठी परत करताय तर मी त्यासाठी तुम्हाला एंटरटेन करणार नाही. मी परत परत सांगतोय का, कारण की त्यात खरंच इतकं भारी सांगितलेलं आहे ना, ज्या मुलांनी ते ऐकलं व्यवस्थित ते म्हणे की सर असा स्टडी प्लॅन आम्हाला तुम्ही दरवेळेस देतात म्हणे, पण कधी लिहून नव्हता दिला, मागच्या वेळेस लिहून दिला, त्याचा खूप फायदा झालेला आहे. आणि असे खूप मेसेजेस आहे ज्यांचं म्हणणं सर त्या दिवसापासून माझं प्रॉपर फॉलो होतंय. ते नावं नाही सांगत मी तुम्हाला, त्यात वेळ जाईल. तर प्लीज ह्याला फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. कारण हे बघा कसं तुम्हाला कम्फर्ट झोनच्या तर बाहेर जावं लागेल ना यार. मुलं तर कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायलाच तयार नाही. नाही सर माझा दिवसच 10 वाजेपासून चालू होतो आणि रात्री रात्री 11-12 नंतर तर अभ्यास होत नाही. एवढं जर तुम्ही असं तुमच्या फेवरमध्ये ठेवलं की नाही मग इतकाच अभ्यास करणार आहे, मग कसं काय सिलेक्शन होईल बरं का? आणि स्वतःचा इथे थोडासा विचार करा यार, जे पण बाकीचे मुलं म्हणतात ना अभ्यासाचं, तुम्ही असं काही वेगळं करताय का की जेणेकरून तुमचं खरंच सिलेक्शन झालं पाहिजे? का तुम्ही नॉर्मल असंच आपलं कुत्र्या मांजऱ्यासारखं उठताय झोपताय, नॉर्मल गोष्टी चाललंय? मग असं असेल तर कसं काय होईल बरं? स्वतःच्या मनाला विचारा की आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर खरंच काही वेगळं केलंय का? मॅथ्सच्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्ही काहीच अजून वेगळं नाही करते, दरवर्षीप्रमाणे नुसतं तेच करताय, तर कसं काय सिलेक्शन होईल? काही तर त्याच्यामध्ये वेगळं पाहिजे ना, की हो सर मी मॅथ्सचे वर्ड प्रॉब्लेमला आता ट्राय केलं, कधीच नाही ट्राय केलं ना, आज आपोआप सिलेक्शन झालं पाहिजे, कसं काय? तो याच्यावर विचार करतो. मला हा ॲटिट्यूड मुलांचा पटला नाही. फोनवरती तर झापलं मी त्यांना, पण आता किती बोलणार आहे ते मला नाही पटू लागले. आणि दुसरं प्रॅक्टिस. कुठल्याही गोष्टीला जर तुम्ही तीच कंप्लेंट करताय मुलं, अभ्यासाचा स्टडी प्लॅन तर मागच्या विकली टॉकमध्ये आहे, पण याच्यात एक लक्षात ठेवा की त्याच्यावर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि असं नाही की 1 दिवस आणि 2 दिवस, त्याला कंटिन्यू करत राहा, तुम्हाला रिझल्ट दिसतील. जेवढे मुलं टेलिग्राम लाईव्ह सेशन करताय, कोणाची तरी कंप्लेंट आहे का? नाही सर आता एकदम परफेक्ट जमतंय. बाकी जे नवीन पंटर आहेत ते टेलिग्राम लाईव्हला जाता, 2 दिवसात बघता सर आन्सर किती फास्ट देत आहे, आम्ही नाही करत. अरे घाबरून पळाले तर कसं होणार आहे? तुम्हाला लाईफमध्ये जे पण फिअर आहे त्याला फेस तर करावं लागेल ना. फेस करा ना त्याला, त्याशिवाय थोडी ना ते कमी होणार आहे. आणि एकाच दिवसात कमी होईल असं नाहीये बाबा. 1 दिवस टेलिग्राम लाईव्ह नाही जमलं, 2 दिवस नाही जमलं, 10 दिवस करा कंटिन्यू, मग थोडं थोडं जमल आणि नंतर 1 महिन्यानंतर तुम्हीच त्यात एक्सपर्ट होणार. तुमचे 10 टॉप 20 मध्ये आन्सर यायला लागतात. असं झालेलं आहे पास्टमध्ये. तर तशा मुलांशी बोला, ज्यांचे आन्सर आहेत त्यांच्याशी बोलून बघा की यार तुमच्या आधीपासून येत होते का? ते पण सांगतील की अरे आम्ही त्या बिलकुल घाबरत होतो, पण यस सरांनी धमकावून मारून मुटकून बसवलं तिथं आम्हाला की नाही नाही करा म्हणून, आणि त्यानंतर झालंय. त्यामुळे प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसची एक सवय पाहिजे. प्रॅक्टिस करण्याची तयारी नाहीये, तसं जॉब लागला गव्हर्नमेंट जॉब की त्यानंतर परत यार सर इथं वर्कलोड खूप आहे. अबे यंग ब्लड आहे, काम तर करणंच आहे आपल्याला, प्रॅक्टिस तर करणंच आहे, वाईट काय त्याच्यामध्ये? ठीक आहे. तर स्टडी प्लॅन सगळा मागच्या वीकली टॉकमध्ये डिटेलमध्ये दिलेला आहे, तो एकदा परत बघा. आणि त्याच्या व्यतिरिक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आणि थोडासा थोडासा तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिसवरती थोडासा जोर लावा, जो पण आहे तुमचा तो. क्लिअर? बाकी सगळा आयडीबीआयचा मी सांगितलं, अकोला बँकेचा सांगितलं आणि हाता मागच्या वेळेस दिलेला होता. तर याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये का नाही गेले यावेळेस? डिटेलमध्ये याच्यामुळे नाही गेलो, एसबीआयची आता औरंगाबाद आणि नाशिकची एक्झाम आहे 25 तारखेला, म्हणजे परवाच. माझा पण पेपर आहे 25ला आणि 29ला. तर आता त्या पेपर झाल्यानंतर फ्री झाल्यानंतर परत स्टडी प्लॅन मग आपण डिटेलमध्ये पुढच्या वीकली टॉकमध्ये बघू. कारण मागच्या वेळेस इतका दिलेला आहे, तो जरी तुम्ही 2 आठवडे फॉलो केले तर काहीच हरकत नाहीये. आणि हे एसबीआय झाल्यानंतर आता आमचा काय एक्सपिरियन्स होतो पेपरचा त्याच्यानुसार आपण पुढे बघू शकतो. चला सर पुढचा पॉईंट. स्क्रीनशॉट सजेशन्स फीडबॅक हाच आहे का? ओके घ्या मग लगेच पटकन. एकच मिनिट हा. स्क्रीनशॉट आम्ही जास्त नाही ठेवलेले. हा एक स्क्रीनशॉट हे बघून खूप छान वाटलं. ऍक्च्युली आपल्या क्लासची बॅग आहे, त्यांनी लिहिलंय सर मी अमरावतीला ट्रेनमध्ये बसलेलो आहे सर, पेपर देऊन घरी जातोय, तुमच्या क्लासचा एक स्टुडंट आहे त्याची बॅग आहे, त्याला सगळेजण विचारताय, खूप जण कौतुक करताय आणि एवढे एवढे माझे अटेम्प्ट झाले. तर हे बघून छान वाटलं. लव्ह फ्रॉम अकोला लिहिलेलं त्यांनी, खूप छान वाटलं की बाबा चला असं मुलं अप्रिशिएट करतात. आणि हे बघूनच आमचा उत्साह अजून वाढतो पूर्ण टीमचा. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो की लाईक करा, कमेंट्स करा, हे बघून आम्हाला अजून एनर्जी येते पुढच्या वेळेस. ठीक आहे. हा बाय द वे लाईक करा, कारण आपल्या मागच्या सगळ्या विकली टॉकचे 1K लाईक तर झालेलेच आहे. कोणताही बघा तुम्ही युट्यूबचा, आणि आपल्या कॉन्ट लाईव्ह सेशनला पण याला पण करून टाका. हे सांगायचं राहिलं, मी आधी बोलायला पाहिजे होते. बऱ्याच वेळेस मुलं विसरून जातात, सांगितलं की त्यांना लक्षात येतं. सर पुढचा पॉईंट.
इंग्लिश प्रिपरेशन, हा हे जस्ट एकाने मेसेज केला होता, पण हा पॉईंट मी तुम्हाला रिलेट करून सांगतो की इंग्लंडनी टॉप ऑर्डरसाठी प्रिपरेशन केलं पण बुमराह शामीसाठी नाही केलं, अशी मीम बरीच व्हायरल होती बघा. तर मला याच्यातनं एक सांगायचंय की तुम्हाला भरपूर जणांना सांगितलं होतं की काही मॉक टेस्ट अशा द्या की ज्याच्यामध्ये फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करायचे, काही मॉक टेस्ट अशा द्या की ज्याच्यामध्ये फक्त स्टार्ट टू एंड लॉजिकचं पझल सॉल्व्ह करायचं, फक्त पझल्स. काही मॉक टेस्ट अशा द्यायच्या ज्यामध्ये बेसिक अटेम्प्टच नाही करायचं. हे सगळं मागच्या विकली टॉकमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर मी हा मुद्दा, हा स्क्रीनशॉट फक्त याच्यासाठी ठेवला की ते प्लीज फॉलो करा. कारण की असं होऊ शकतं बरं का. मला एका मुलीचा मेसेज पण आला होता की म्हणे सर आमच्या इथं सिस्टीमचा प्रॉब्लेम झाला म्हणे, सिस्टीम थोडी खराब झाली तिची. नांदेडचं ते सेंटर होतं, मला लातूरचं सेंटर होतं, नांदेड नाही. ते म्हणे सर सिस्टीम खराब होती म्हणे सर, पण नशिबाने असं झालं की बाबा तुम्ही सांगितलं होतं की स्टार्ट टू एंड पेपर द्या आणि आम्ही स्टार्ट टू एंड पेपर दिला, त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम नाही आला. तर कधी कधी हे एक्सपेरिमेंट कामात येतात. असं नेसेसरी नाहीये की प्रत्येक वेळेस आपल्याबरोबर घडल्यानंतरच आपण ती प्रॅक्टिस केली पाहिजे. काही प्रॅक्टिस आपण आधी पण करू शकतो. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. ही जे मीम व्हायरल होते ना, त्यासाठी मला वाटतं हे एक रिझन कामाचं आहे. सर पुढचा पॉईंट पटापटा घेऊ आपण, लिंक टाकून सरांची. माऊस, माऊसचं ते एकाने सगळे पॉईंट्सच लिहिलेले. त्याने पॉईंट्स लिहिले म्हणून त्याला थँक्यू म्हणायचे असं नाहीये, पण त्यांनी सगळे पॉईंट सांगितलेले की माऊसचं जे व्हील असतं ते स्क्रोलिंग त्याचं डिसेबल कसं करायचंय. तर आता बघा त्यांनी इथं लिहिलेलं, हे तुम्ही वाचून घ्या, हे तर मी काही एक्सप्लेन नाही करत. पण एवढं एक मात्र रिमाइंडर आहे सगळ्यांसाठी की मॉक टेस्ट देताना माऊसचं जे आपलं व्हील असतं सेंटरचं त्यांनी स्क्रोल नका करू, कारण ते डिसेबल असतं पेपरला. तर त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही मॉक टेस्ट देताना ते डिसेबल करून द्या, किंवा काही जणांनी त्याला हातच नका लावू, इमानदारीने द्या. पण जे पण मॉक टेस्ट देतात त्यांच्यासाठी एक रिमाइंडर, अशी प्रॅक्टिस करा. आता ही पण एक तीच प्रॅक्टिस झाली ना की तुम्ही अशी काही प्रॅक्टिस करताय जी खरंच तुम्ही काहीतरी वेगळं करताय बाकीच्यांपेक्षा, राईट. तर हे एक चांगलं करा. पुढे सर, एनटीपीसीचा रिफंडचा फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेलं आहे. खूप अगोदरचा मेसेज होता, मी खूप लेट बघितला हा मेसेज. त्यांनी लिहिलेलं आहे की ग्रुपवरती किंवा विकली टॉकमध्ये सांगा, लास्ट डेट 31 ऑगस्ट. आम्ही लास्ट डेट बघितली, म्हटलं अजून पट्ट्यामध्ये आहे तर सांगायला काही हरकत नाहीये. एनटीपीसीचा रिफंडचा फॉर्म फिल करायचा आहे तुम्हाला, ज्यांनी ज्यांनी एनटीपीसीचा फॉर्म भरला होता ते एकदा बघा. त्याची लास्ट डेट 31 तारीख आहे आणि तुम्हाला लिंक भेटून जाईल त्याची, किंवा मी टेलिग्रामवर टाकू. आणि एक मला याच्यात सांगायचं होतं, बघा मी मेसेजचा जो रिप्लाय दिलाय ना त्याचा तो डिलिव्हर नाही झालेला बघा. ठीक आहे, असं कधी कधी होतं, माझ्याकडनं सेंड झालाय पण डिलिव्हर नाही झालेला. तर असं जर कोणाचं झालं असेल की सर मी तुम्हाला मेसेज केला तर तुमचा रिप्लायच नाही आला, कधी कधी असं होतं की माझ्या साईडनी रिप्लाय गेलेला असतो तो डिलिव्हर नाही होत. मुद्दा मी हा एक स्क्रीनशॉट त्यासाठी पण ठेवला. तर असं असेल तर परत मेसेज करा. ठीक आहे, ओके. पुढे सर, हा विकली डॉक मध्ये तो म्हणतोय करंट अफेअर्सचं फायनान्शियल अवेअरनेसचं प्रॉपर सांगा. तर मी सगळं मागच्या विकली डॉक मध्ये सांगितलेलं आहे, पण तरी पण फायनान्शियल अवेअरनेससाठी एक फक्त मुद्दा, स्पेशल काही वेगळं प्रिपेअर नका करू सुरुवातीला, कारण तुमच्या डेली न्यूजमध्ये, करंट न्यूजमध्ये जे तुमचं करंट अफेअर्स असतं त्यात जेवढ्या फायनान्सच्या न्यूज असतात त्या जरी तुम्ही केल्या तरी जमतात. काही वेगळं करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे हेच व्यवस्थित करा. एक्झाम मध्ये पण फायनान्स जे तुमचं, आता बघा बरेच जण स्टॅटिकचं काय करता, तर सगळ्या देशांच्या राजधान्या पाठ करू का. आता सध्या अफगाणिस्तान थोडंसं न्यूजमध्ये तुम्हाला माहिती आहे, तर काबुलशी रिलेटेड थोडंसं विचारतील ते, त्याची कॅपिटल म्हणा काही म्हणा अफगाणिस्तानचं. तर असं विचारतात ते, स्टॅटिकच झालं ते समजा कॅपिटल, पण ते करंट मधलं स्टॅटिक झालं. तसं फायनान्सचं पण करंट मध्ये जे फायनान्स रिलेटेड टर्म्स आहे ना त्या विचारतील ते. ठीक आहे. आणि पुढचा हा पॉईंट कम्प्युटर अवेअरनेसचा ना, हाच एक घ्यायचा आहे पुढच्या स्लाइडला बरं का, तो खालचा. कम्प्युटर अवेअरनेसचे व्हिडिओ आणि पीडीएफचा आपण एक ग्रुप बनवला होता, मला वाटतं ओम सरांनी बनवला होता कम्प्युटर अवेअरनेस व्हिडिओज म्हणून. तर त्या ग्रुपमध्ये मनीषा कांबळे आणि गंगाधर हलके यांनी पीडीएफ आणि व्हिडिओज भरपूर शेअर केलेले, जे बऱ्याच मुलांनी डाउनलोड केले असतील, नंतर तो ग्रुप डिलीट होऊन जाईल. याच्या अनाउन्समेंट मागच्या विकली टॉकमध्ये केलेली मी, पण फक्त मला याच्यामध्ये या दोघांना थँक्यू म्हणायचं होतं. खूप मेहनत घेत आहे, यांनी बराच सपोर्ट केला, त्याच्यामुळे त्यांना अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. हां सर, तो स्क्रीनशॉट आता ह्याच्यात दाखवा, पुढच्या ह्याच्यात तेवढंच दाखवा फक्त. हां, आणि तुम्ही मेसेज हे टाकून द्या सरांची लिंक पटकन. ठीक आहे, ओके. आपलं लेक्चर आता सरांचं चालू होणार आहे, तर पटकन आपण 1-2 मिनिटात संपवून टाकू. हा एक मेसेज बघा, जे ऑनलाईन बॅचचे स्टुडंट्स आहे, याची अनाउन्समेंट मी मागच्या विकली टॉकमध्ये केली, एकदा परत सांगतो. भरपूर मुलं, आपण ऑनलाईन बॅचचे प्रायव्हेट सेपरेट ग्रुप बनवलेले तुमचे, कॉन्सेप्ट बुस्टर आणि स्पीड बुस्टर. ते रिस्पेक्टिव्ह तुम्ही त्या ग्रुपमध्ये असणारच आहे. ठीक आहे, पण काही मुलांचं असं म्हणणं होतं, जे कॉन्सेप्ट बुस्टरमध्ये होते 5th ऑनलाईन बॅचचे स्पेशली, त्यांचं म्हणणं होतं की सर आमचं ना अजून पण प्रीची तेवढी लेवल नाहीये, प्रीची तेवढी लेवल नाही, तर आम्हाला प्रीच्या त्या ग्रुपमध्ये पण ऍड करा. तर जे मुलं जेन्युअनली त्या ग्रुपमध्ये जायचं, कारण तिथे सगळं एकदम बेसिक होणार आहे, प्रीचं होणार आहे. तर ज्यांना तसं वाटतंय त्यात आता आम्ही कुठली लिंक वगैरे देणार नाही, त्यांनी पर्सनली वैभव सरांना किंवा राम सरांना मेसेज करा. मी परत सांगतोय, बाकीच्यांनी सगळ्यांनी त्यात उड्या मारू नका. ठीक आहे, ऑनलाईन बॅचच्या सगळ्या मुलांनी जायची गरज नाही, कारण तुमच्यासाठी ऑलरेडी कॉन्सेप्ट बुस्टर ग्रुप आहे. पण जर तुम्हाला असं वाटतं की कॉन्सेप्ट बुस्टरमध्ये हे ते असं इतकं जबरदस्त प्लॅनिंगनुसार घेतात, बघा वर्ड प्रॉब्लेम असतो 3-3, 4-4 दिवस, सगळं शेड्यूल असतं बघा, तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच्यात मुलं विचारत होते की सर आमचा एक राऊंड झालेला आहे, तर आता आम्ही सेकंड राऊंड परत करू का. तर सेकंड राऊंड करायची गरज नाही. जर तुमचा एक राऊंड झालेला आहे तर सेकंड राऊंड करू नका. हे मागच्याच मी विसरलो सांगायचं का, कारण की फर्स्ट राऊंड मधलेच मोस्टली बघा सरांनी इथे लिहिलेलं पण आहे, तुम्ही वाचू शकता. सेकंड राऊंडसाठी तुम्हाला आयुष्यभर या ग्रुपमध्ये नाही थांबायचंय. आता आपला जो कॉन्टेलरचा जो ग्रुप आहे, ज्याच्यावर तुम्ही लॉजिकचं लाईव्ह सेशन करता, मॅथ्सचं असतं, तुम्हाला तिकडे जायचंय, कारण तिकडे आता याच्या वरची लेवल घेणार आहे आपण. ठीक आहे,
स्पीड बुस्टरमध्ये तुमचं बेसिक, मग कॉन्सेप्ट बुस्टरमध्ये वर्ड प्रॉब्लेमचं बेसिक, आणि आता तुम्हाला हाय लेवल म्हणजे इकडे जायचे तर तिकडे नॉन एस एस स्टुडंट्स पण आहे बघा, ओपन टू ऑल आहे, आणि तिकडे पण नॉन एस एस स्टुडंट ओम सरांना, सुजित सरांना सांगू शकता की तुम्ही पण असं घ्या म्हणून, जर तुमची इच्छा असेल तर. अदरवाईज ते एकदम व्यवस्थित चाललंय. तर मी एकदा परत सांगतोय, जे 5th ऑनलाईन बॅचचे स्टुडंट्स आहे, ज्यांना वाटतं सर आमचा खरंच प्रीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी आणि फक्त त्यांनीच या ग्रुपमध्ये जा. त्यासाठी तुम्ही वैभव सरांना आणि राम सरांना टेलिग्रामवरती पर्सनली मेसेज करा. टेलिग्रामवरती कॉल बिल नाही केला तरी चालेल, ठीक आहे. जे पेड युजर्स आहे त्यांच्यासाठीच हे कोर्सेस आहेत, जे पेड नाही आहे त्यांच्यासाठी आपला टेलिग्रामचा कॉन्टेलरचा ग्रुप आहेच. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि बाकीच्यांना जर माहितच नसेल की सर आम्ही पेड आहे, आम्ही इतक्या दिवसाचा यूज नाही केलं, तर तुमच्यापेक्षा मूर्ख कोणी नाही आहे, त्यांच्यात काही वेगळं बोलू नाही शकत. चला पटकन, एसबीआय ज्युनियर असोसिएट प्रीचं तुम्ही लिंक टाकली का? हां, एसबीआय ज्युनियर असोसिएट सर आलेले तिथे मागे, त्यामुळे पटकन लिंक टाकून द्या. एसबीआय ज्युनियर असोसिएट प्रीचं सेशन, तर याचं सेशन जे आहे ते उद्या होणार आहे संध्याकाळी. बुधवारी पेपर आहे, आम्ही पेपरला जाणारच आहे, त्याचा रिव्ह्यू पण देऊच आम्ही बुधवारी. पण उद्या एक रिलॅक्सेशन सेशन घेऊ आपण, किंवा काय स्ट्रॅटेजी पाहिजे काही, पण लाईव्ह घेऊ ते पुढे उद्याचं. कारण आता कसं आहे, त्याच्यात मुलांना माहिती काय अटेंड करायचं, तर उद्या एक लाईव्ह सेशन राहील, हे डेफिनेटली अटेंड करा. आणि एक इम्पॉर्टंट काय, भरपूर मुलांचे सेंटर आयॉन डिजिटल नाही आलेलं, ठीक आहे, वेगवेगळे सेंटर आलेले आहेत. जसं श्रेयस कॉलेज काही जणांचं आलंय, ते कॉलेज खूप बेकार ठिकाणी आहे. आम्ही 2013, 14, 15ला त्यावेळेस तिथे पेपर दिले, 13ला नाही, 14, 15, 16ला. तर त्यावेळेस बघितलेलं की जायचे खूप प्रॉब्लेम होता. तर एक तर तुम्हाला सेपरेट तुमचं स्पेशल व्हेकलच पाहिजे तुमच्याकडे. आता भरपूर मुलं बाहेर गावचे, कदाचित व्हेकल नसेल, लास्ट मोमेंटला विचार करतील चला आपण प्रायव्हेट ऑटोने जाऊ, बऱ्याच वेळेस ऑटो भेटत नाही, रिटर्न यायचे वांदे होतात. तर या सगळ्यांसाठी तुम्ही ग्रुपमध्ये डिस्कशन करा, आणि जे पण तुमचे रिस्पेक्टिव्ह ग्रुप्स आहे, ऑनलाईन बॅचचे म्हणा किंवा लाईव्ह सेशनचे म्हणा, त्याच्यावर एक मेसेज टाका की माझं श्रेयस कॉलेज आहे, या तारखेला ह्या वाजता कोण कोण इंटरेस्टेड आहे. तुम्ही 3-4 जण जरी झाले तर तुम्ही एक कॅब करून जाऊ शकता, त्याला तिथे थांबवू शकता कॅबवाल्याला 2 तास, आणि परत येऊ शकता. ते काय चार्जेस असतील तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. पण ज्यांचेही सेंटर आयॉन डिजिटल सोडून दुसरे आहेत त्यांनी एकदा सेंटर नीट बघा. भरपूर मुलं त्या दिवशी डायरेक्ट आयॉन डिजिटलला जातात आणि नंतर बघता अरे यार सेंटर वेगळं आहे, तर मला वाटलं औरंगाबादचं सेमच आहे काय. तर खूप वेगवेगळे सेंटर आहे, देवगिरी कॉलेज पण आहे, श्रेयस कॉलेज पण आहे, ते बाकी इकडचं आपलं हर्सुलच्या इकडचं कॉलेज आहे, किंवा वाळूजचं पण कॉलेज आहे. तर हे सगळे कॉलेजेस नीट बघा. बाकी कॉलेजचा इतका इश्यू नाही आहे, पण स्पेशली श्रेयस कॉलेजला ट्रान्सपोर्टचा थोडासा इश्यू आहे. तर प्लीज रिस्पेक्टिव्ह ग्रुपवर मला मेसेज करू नका, परत सांगतोय, मला मेसेज नका करू, रिस्पेक्टिव्ह ग्रुप्सवरती मेसेज टाका की कोणी इंटरेस्टेड आहे का, तर ते मुलं तुम्हाला रिस्पॉन्स देतील. बरोबर, ठीक आहे. चला सर पुढचा पॉईंट, कमेंट्स आणि मोटिवेशनल व्हिडिओज. हा बाकी काहीच नाही. तर तुम्ही मागच्या विकली टॉकला जेवढा सपोर्ट केला त्याबद्दल मनापासून थँक्यू. त्यात मुलांनी सरळ सांगितलं, तर भरपूर जणांनी मला एक कमेंट केली होती की सर जे मुलं विकली टॉक बघणार नाही आणि त्यातला जर त्यांनी परत डाऊट विचारला, तुम्ही तो डाऊट सांगायचाच नाही. तर तो रूल तर फॉलो करणारच आहे. बाकी त्यांनी काय चेंजेस सांगितले ते आपण पुढच्या विकली टॉकमध्ये कव्हर करू, कारण आता यावेळेस थोडासा वेळ कमी आहे, मी तुम्हाला आधी बोललो होतो. तर फक्त याच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता की उद्या पहिला शिफ्टचा कोणाचा पेपर आहे, म्हणजे आम्ही बरोबर त्या स्टुडंटचा रिव्ह्यू घेऊन टाकू. बाकी शेवटच्या शिफ्टमध्ये तर आम्ही आहेच, आम्ही आमचा पण रिव्ह्यू टाकणारच आहे नंतर, किंवा तुम्हाला सांगूच समजा. पण फर्स्ट शिफ्टमध्ये ज्यांचा पेपर आहे बुधवारी, त्यांनी मला सांगा की मी उद्याच्या याच्यात पण बोलतो. सगळ्यांनी कॉल नका करू, 1-2 जणांशी फीडबॅक घेतला की काम होऊन जातात. इतके जास्त कॉल्स येतात परत गडबडून जाते. तर उद्या मी याच्याबद्दल रिमाइंड करलच. पण बाकी ज्यांनी मागच्या विकली टॉकला सपोर्ट केला त्यांना परत एकदा मी थँक्यू सांगतोय. आणि अजून काही डाऊट्स राहिले असतील चुकून आमच्या गडबडीमध्ये, किंवा सकाळी सेशन होतं थोडंसं फास्ट घेतलं, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्ही रिप्लाय करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. बाकी मोटिवेशनल व्हिडिओज आणि पिक्स जे आहेत ते आपण टेलिग्रामवरती या व्हिडिओच्या खाली टाकून देऊ, रात्रीपर्यंत टाकू. आज सोमवारी अपलोड करतोय ना आपण. क्लिअर सर? चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि लाईक करणारच तुम्ही. आपला दरवेळेचा जो ट्रेंड आहे तो चालू ठेवा. चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू, बाय बाय, गुड डे.